या आजच्या वचनासाठी आपण प्रार्थना करू आणि देवाचं काळजीपूर्वक वचन ऐकूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्ग पृथ्वी आणि आमच्या उत्पन्न करत्या महान परमेश्वरा, प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज या शब्दादिनी या सियोन प्रार्थना घरामध्ये आम्ही तुझी मंडळी या नात्यानं तुझ्या चरणाजवळ आम्ही आलो आहोत. देव प्रभू येशू, तुझ्या कृपेनं तू आम्हाला एकत्र आणलंस. आभार मानितो. ही स्तुती आणि आराधना आम्ही प्रभू येशू मंडळीनं दिलेलं हे एक अर्पण आहे. आणि परमेश्वर देवा, तुझ्या वचनात तू म्हटला आहेस की मी निर्माण केलेले माझे लोक माझं स्तवन करतील. नव्या करारामध्ये येशू तू स्वतः म्हणालास की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. आणि देव प्रभू येशू, या प्रियजनांनी आम्ही बंधू बहिणींनी तुझे स्वतःचे लोक या नात्यानं देव प्रभू येशू तुझ्या नामाची स्तुती, आराधना, उपकार स्मरण, हात उंचावून, मुख उघडून, स्वर गाऊन देव प्रभू येशू हृदयापासून आम्ही आत्म्यानं आणि खरेपणानं प्रभू येशू उपकार स्मरण केलेलं आहे. देव प्रभू येशू, मी प्रार्थना करतो या मंडळीचं हे अर्पण स्वर्गापर्यंत तुझ्या दयेच्या आसनापर्यंत पोहोचू दे प्रभू. आज ज्या साक्षी घडलेल्या आहेत देव परमेश्वर देवा, त्याद्वारे तुझा महिमा आणि तुझं गौरव या ठिकाणी झालेला आहे. हे राजा येशू, जसं आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही. परमेश्वर पित्या, तू स्वतः म्हणालास की माझं वचन ही त्याचप्रमाणे ज्या कार्याकरता मी पाठवतो तो कार्य केल्याशिवाय आणि आम्हाला सफल केल्याशिवाय ते वचन परत जात नाही. देव प्रभू येशू राजा, मी प्रार्थना करतो आज या वचनाचा मानना तू आमच्या जीवनाला परमेश्वरा पुन्हा एकदा निरोगी, निर्दोष असं राखण्यासाठी येशू तो पाठव. हे प्रेमळ येशू, आजच्या वचनानं प्रत्येक मन प्रसन्न होऊ दे, हृदय आनंदित होऊ दे. दुःख, दारिद्र्य, निराशा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबातून निघून जाऊ लागू दे. सुज्ञता, शहाणपण, समंजसपणा येशू पित्या या प्रत्येकाला तू दे प्रभू. मी प्रार्थना करत आहे राजा येशू, या देशामध्ये तुझी शांती असू दे. या महाराष्ट्र राज्यामध्ये परमेश्वरा तुझी शांती असू दे. पुष्कळ चांगल्या अद्भुत गोष्टी, आनंदाच्या, लाभाच्या गोष्टी येशूच्या नावात घडू लागू देत. प्रत्येकाला श्रमाचं फळ दे प्रभू. प्रत्येकाला दीर्घायुष्य दे प्रभू. वयोवृद्धी लाभू दे, कल्याण होऊ दे. आणि राजा येशू, तुझं गौरव 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 होऊ दे. सर्व मान, सर्व सन्मान, महिमा आणि गौरव तुला देऊन ही सगळी प्रार्थना आभारासहित येशू ख्रिस्ताच्या पवित्र महान नामात आभारासहित करतो म्हणा पिता. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्यांना हातात हात देऊन म्हणूया प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा एकमेकाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप चांगली संधी असते चर्चमध्ये यावं, एकमेकांना भेटावं, एकमेकांसाठी प्रियजनानो आपण त्यांना आपलं आनंदी मुख दाखवावं, एक नाही, तेव्हा तुमच्या मुखावरली प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्यावर असणारा जो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे तो तुमच्या बहीण भावांना प्राप्त होईल. आणि म्हणून प्रियजनानो, हा शब्दाचा विसावा परमेश्वराने आम्हासाठी दिलेला आहे. आम्ही परमेश्वराच्या स्थानी विसावा म्हणजे झोप घेण्यासाठी येत नाही, तर याच्या बाहेर ज्या झोप उडवणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी
देवबाप इथं आणून आम्हाला काढून टाकतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या आज जगाची परिस्थिती, समाजाची परिस्थिती, संपूर्ण जे वातावरण तापलेलं आहे, वरून पण तापलेलं आहे, राष्ट्रांचं वातावरण तापलेलं आहे, गॅस नसल्यामुळे वातावरण तापलेलं आहे. होय, अनेक गोष्टी महाग होत आहेत, पण अनेक गोष्टी स्वस्त पण होत आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या महाग होत आहेत त्याची काळजी करू नका आणि त्यांच्या मागे धावू नका. म्हणजे स्वस्त होत आहेत त्या लवकर जाऊन खरेदी करा. प्रेज द लॉर्ड. सोनं स्वस्त होत आहे. प्रेज द लॉर्ड. घ्या पुरुषांनो, आपल्या स्त्रियांसाठी सोनं घ्या, आपल्या लेकरांसाठी घ्या. प्रेज द लॉर्ड. सोनं काय झालेलं आहे? स्वस्त झालेलं आहे. पैसा साठवू नका, सोन्यामध्ये गुंतवा. प्रेज द लॉर्ड. हे शहाणपण आहे. काही गोष्टी प्रियानो या युद्धामुळे महाग होतील, अजून झालेले नसतील. सुज्ञतेनं ते अन्नधान्य असेल किंवा काही जरुरीच्या गोष्टी असतील, लेकरांच्या शिक्षणाबाबत असेल, घरामध्ये काही कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत असतील किंवा काही फार निकडीच्या गोष्टी आहेत, उद्या बघू असं म्हटलं असेल तर आज जाऊन जेवढे पैसे थोडक्यात काय असेल ना ते घ्या. प्रबंधू दिनकर यांच्या नव्या घराविषयी, विंडोज आणि त्या ग्लासविषयी त्यांनी विचारपूस केली होती. 280 रुपये स्क्वेअर फूट त्यांनी मला सांगितलं आणि मग मी फोन त्याच वेळेला केला तर सगळीकडून 400 रुपयाचा रेट आलेला आहे म्हटलं. मी त्यांना सांगितलं लगेच जाऊन घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, वाहतूक आणि वाहतुकीला लागणारं जे फ्युएल आहे, पेट्रोल, डिझेल, हे महागलेलं आहे आणि त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी देखील महागलेल्या आहेत. काळजी अजिबात करू नका, परंतु प्रार्थना करा की परमेश्वरा हे युद्ध शांतीनं, प्रीतीनं, समंजसपणानं लवकर मिटलं जाऊ दे. युद्ध नको तर शांती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी प्रार्थना केल्याशिवाय युद्ध मिटणार नाही. प्रेज द लॉर्ड. होय, प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे, राज्यावर राज्य उठेल, देशावर देश उठेल, जागोजागी भूमिकंप होतील, दुष्काळ होतील, तेव्हा माझं येणं जवळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. परंतु आज प्रश्न हा आहे, मी प्रभूच्या जवळ जवळ जात आहे काय? प्रेज द लॉर्ड. काही समजलं नाही? समजलं असेल तर टाळ्या वाजवा. प्रभूचं येणं जवळ आहे, परंतु मी आणि माझा परिवार प्रभूच्या जवळ आहे काय? रोज मी प्रार्थना करून प्रभूची भेट घेतो का? रोज मी त्याला उपकार स्मरण, गीत गाऊन, धन्यवाद देऊन त्याचा अभिषेक घेत आहे काय? मी त्याचा शब्दात दिवस परिवारासहित मंडळीत येऊन आराधना करून, साक्ष देऊन, अर्पण देऊन, मंडळीतील माझ्या प्रिय बहीण भावांना आनंदाने भेटून, सेवकांकडून प्रार्थना करून आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत आहोत काय? फार महत्वाची गोष्ट आहे. कारण शास्त्रामध्ये देवाचा सेवक पाऊल म्हणतो, परमेश्वरापासून जो तुम्हाला अभिषेक झालेला आहे तो अभिषेक तुम्हामध्ये राहतो आणि आता तुम्हाला कोणी शिकवावं याची गरज नाही. माझ्या प्रिय बहिणीनो, माझ्या बंधूनो, आम्हाला देवाच्या अभिषेकाची गरज आहे. आम्हाला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. कारण देवच आम्हाला अभिषेक करतो. देव आम्हाला ज्ञानाचा अभिषेक करतो. देव आम्हाला पवित्रतेचा अभिषेक करतो. देव आम्हाला सुज्ञतेचा अभिषेक करतो. देव आम्हाला अनेक दानांनी, पवित्र आत्म्याच्या फळा कृपादानांनी भरतो. आणि म्हणून आजचा हा संदेश ऐकत असताना माझ्या बहीण भावांनो, एक मोलाचा विषय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शहाणपण आणि मूर्खपण. आजच्या संदेशाचं नाव काय आहे? शहाणपण आणि मूर्खपण. आज आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, बरेचदा मनुष्याला वाटतं मी लय शहाणा आहे, परंतु तुमचं आणि माझं शहाणपण
हे देवाच्या दृष्टीनं सुज्ञपण आहे काय? तुमचं आणि माझं शहाणपण हे समाजामध्ये, समाजाला, आपल्या कुटुंबाला, मंडळीला उपयोगी पडणारं शहाणपण आहे काय? कारण शास्त्र सांगतं, शलोमोन राजा म्हणतो, ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं, परंतु बांधलेल्या घरामध्ये समंजसपणाने राहणं ते घर टिकून राहतं. प्रेज द लॉर्ड. चांगली जमीन शोधला, चांगला तुम्ही गवंडी शोधला, इंजिनियर, चांगलं विटा, वाळू, सिमेंट, सळी, आणि चांगल्या जमिनीवर तुम्ही चांगलं घर बांधाल. हॅलो. परंतु आज प्रश्न काय आहे? घर म्हणजे चार भिंती नव्हे, परिवार हो, मंडळी हो. आपला स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, जर परमेश्वर घर बांधत नाही, जर परमेश्वर, माझ्या बंधू, माझ्या बहिणी, तुझं घर जर परमेश्वर बांधत नाही, तर तुम्ही आणि मी जे विटा, वाळू, सळी, सिमेंटचं चांगल्या जमिनीवर घर बांधतो, तर ते घर जर परमेश्वर घर बांधत नाही, तर बांधणाऱ्या तुमचं आणि माझं श्रम व्यर्थ आहे. होय, बाप, आई, आई वडील आपल्या परिवारासाठी, लेकरांसाठी एक चांगलं घर बांधतात. घर एक निवाऱ्याचं, निवासाचं ठिकाण आहे, जिथं आम्हाला दिवसभर कष्ट करून संध्याकाळी एक विसावा घेता येईल. प्रियानो, पक्षी देखील स्वतःचं चोचीनं घर बांधतात. प्रेज द लॉर्ड. अनेक पक्षी आहेत, आम्हाला ठाऊक आहे, दुरून दुरून ते छान छान त्या काट्या आपल्या चोचीतून आणतात, आणि काही पक्षी तर अशा ठिकाणी घर बांधतात. मला प्रश्न पडायचा की खाली खोल विहीर असते आणि त्याच्यावर ते पक्षी छानस ते घरटं विणत असतो. एवढं खाली खोल विहीर असते, आणि त्या खोल विहिरीच्या वर जे झाड आलेलं असतं, तिथं नेमकं ते त्यांचं ते नेट जाळ्याचं घर असतं. काय ते मूर्ख आहेत काय? अजिबात नाही. तर प्रियानो, त्यांना सुज्ञता आहे. तिथील जे वातावरण आहे, त्या झऱ्याचा, त्या पाण्याचा जो गारवा असेल, जो त्यांना मुक्त ऑक्सिजन मिळत असेल, आणि कुठल्याही प्रकारचा हिंस्र पशु किंवा कोणी त्या घरट्यावर सहजासहजी हल्ला करणार नाही, आणि जर केला तर तो कुठं पडणार आहे? पाण्यात, विहिरीत पडणार आहे. घरटं जरी पडलं तर ते पाण्यावर तरंगेल. प्रेज द लॉर्ड. पिलं वाचतील. अनेक शास्त्रीय असतील किंवा सामाजिक उद्दिष्टानं एक सुज्ञ पक्षी शहाणपणानं आपलं घर उंच ठिकाणी बांधतो. परमेश्वरानं सर्व पक्षी आणि प्राण्यांमध्ये तुम्हाला आणि मला, आम्ही जे मनुष्य प्राणी आहे, आम्हाला एक मेंदू दिलेला आहे. किती मेंदू दिलेला आहे? एक मेंदू. आता त्याच्यात भाग अनेक असतील. आपण म्हणतो मोठा मेंदू, मी माणसाच्या मेंदू बरोबर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. मोठा मेंदू, छोटा मेंदू, आहे का नाही? आणि म्हणून पक्ष्यांना, प्राण्यांना पण मेंदू दिलेले आहेत, परंतु त्यापेक्षा मनुष्याला जो मेंदू दिलेला आहे, तो मनुष्य आज त्या मेंदूचा जर वापर योग्य पद्धतीने करत आहे, तर तो जहाजावर चालणार, पाण्यावर चालणारी मोठमोठी जहाजं पण बनवतो. आकाशामध्ये उंच भरारी मारणारी विमानं पण बनवतो. रोडवरून जाणाऱ्या कितीतरी स्पीडनं शर्यतीच्या गाड्या तो बनवतो. दूरध्वनी, होकायंत्र, मनुष्याबरोबर बोलता येईल अशी व्हिडिओ कॉल्स, अनेक तंत्रज्ञानामध्ये मनुष्यानं देवानं दिलेल्या मेंदूचा योग्य पद्धतीने वापर करून तंत्रज्ञानामध्ये त्यानं प्रगती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वर किती महान आहे.
एवढासा मेंदू किती मोठ्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. हे सगळे शहाणपण त्या मेंदूमध्ये आहे, पुढील मागील मेंदूमध्ये आहे. 9-9, 10-10 तास मी मेंदूच्या ऑपरेशनला मिशन हॉस्पिटलमध्ये स्क्रब व्हायचो. मनुष्याचा मेंदू 8-8, 9-9 तास मी जवळून पाहिलेला आहे. मेंदूचं ऑपरेशन करत असताना मिशन मधलं पहिलं मेंदूचं ऑपरेशन डॉक्टरनी जेव्हा केलं तेव्हा त्यामध्ये मला, त्यांच्या सोबत आणि एक सिस्टरना, आम्हा दोघांनाच मिशनमध्ये पहिला मेंदूच्या ऑपरेशनला आम्हाला त्यांनी समाविष्ट करून घेतलं होतं. त्यामुळं ती कवटी कशी काढून बाजूला ठेवतात, कशा प्रकारे त्याला दोन्ही बाजूनं आपल्या कवटीला जी वेगवेगळी छिद्र आहेत तिथं छिद्र पाडून तिथं ती वायर घालून ती कशी काढतात, कशी कवटी बाजूला घालतात, कसे टाके घालतात, कसा मेंदू त्यामधला जो ब्रेन ट्यूमर आहे तो कसा काढून जाळून टाकला जातो, रक्तस्राव थांबवलं, याचं सगळं ज्ञान त्यावेळेला मी घेतलेलं आहे. डॉक्टरनी मला नेहमी सूचना करायची पहिल्या वेळेला, एक लक्षात ठेवा म्हटलेत, हे ऑपरेशन करत असताना हा जो पेशंट आहे तो पेशंट नाही, तो पेशंटचा मेंदू नाहीये. डॉक्टरनी मला सांगितलं तो तुझा आणि माझा मेंदू आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळं मी सांगितल्याशिवाय त्याला कुठलंही हत्यार लावायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळं माझ्या प्रियजनांनो, ब्रेन सर्जरी ही सकाळी एकदा 8 वाजता सुरू झाली होती, रात्री 9ला ती संपली. ऑपरेशनच्या त्या थिएटरमध्ये प्रत्येकाला कामं नेमून दिलेली असायची. लाईट ऍडजस्ट करणाऱ्यानं लाईटच्या तिथंच थांबायचं, काही अंतर पुढे यायचं नाही. जी स्क्रब नर्स असेल सर्क्युलेटिंग, तिनं तिथंच अंतरला थांबायचं. जे स्क्रब असेल त्यांनी तिथं थांबायचं, जागा सोडायची नाही. जर कुठं वॉशरूमला बाकीच्यांनी जायचं असेल तर त्यांनी जाऊन यायचं. आम्ही सगळे आटपूनच अगोदर बसलो होतो. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज मी देवाचा सेवक आहे, तुम्हाला का सांगत आहे की ज्या परमेश्वराने आम्हाला पक्षी प्राण्यापेक्षा एक मोठा ज्ञानानं शहाणपणानं भरलेला मेंदू देवानं दिलेला आहे, आणि त्या मेंदूला देखील प्रियानो दुरुस्त करणारा मेंदू परमेश्वर माणसाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय लक्षात आलं का? माणसाचा मेंदू पण माणूस ऑपरेशन करून तो ट्यूमर काढतो. किती मोठा मेंदू परमेश्वरानं त्या तज्ञ न्यूरोसर्जनना दिलेला आहे. या सगळ्यांचा सांगण्याचा अर्थ, भावार्थ हा आहे प्रियानो, की तो परमेश्वर आहे ना, ज्यानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, ज्यानं परमेश्वराच्या या डोक्यामध्ये मेंदू, या छातीमध्ये हृदय, फुफ्फुस आणि आपल्या पोटामधले सगळे अन्नाचे अवयव, सगळे खाली किडनी वगैरे सगळे अवयव त्यानं बनवलेला आहे. तो परमेश्वर शहाणा आणि सुज्ञतेनं भरलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्हाला देखील शहाणपण आणि सुज्ञता देव देतो. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात, काय ह्याच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का? बटाट्याचं का नाव घेतात मला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. बटाट्याला का खराब करायचं? प्रेज द लॉर्ड. ऐक ना. पण लक्षात ठेवा, जेव्हा माणसाची चाल चलवणूक, बोलणं, वागणं बदललं जातं, काही लोकांना जेव्हा आम्हाला, काही लोकांबाबत आम्ही म्हणतो तर आम्ही काय म्हणतो, याच्या डोक्यात मेंदू आहे का बटाटा भरलाय? प्रियानो, देवानं कुणाच्या डोक्यात बटाटे भरलेले नाहीत. तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये परमेश्वरानं एक सुज्ञतेचा, शहाणपणाचा मेंदू आम्हाला ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही आमचा मेंदू कसा वापरतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या भूतलावर जगत असताना आजच्या संदेशामध्ये प्रियानो, जो संदेश आहे शहाणपण आणि मूर्खपण, यामध्ये आज आम्ही स्वतःला तपासूया. परमेश्वर शहाणा आहे, सुज्ञ आहे, आणि त्या परमेश्वरानं सुज्ञतेचा, शहाणपणाचा एक नमुना किंवा एक प्रतिकृती म्हणून तुम्हाला आणि मला बनवलेला आहे. आपण परमेश्वराच्या हातची हस्तकृती आहोत. परमेश्वराने आम्हाला चांगलं असं बनवलेलं आहे. एक चांगला मेंदू, एक चांगलं हृदय, एक चांगलं फुफ्फुस आणि शरीरातले महत्वाचे अवयव देव बापानं दिलेले आहेत. माझ्या प्रियानो, जोपर्यंत
हे अवयव सुरक्षित आहेत तोपर्यंत आम्हाला त्याची किंमत समजत नाही. पण आज देवाचा मी सेवक सांगतो प्रियानो, जेव्हा डोळ्यामध्ये एखादं कसपट जरी गेलं, धूळ जरी गेली, तर आपण सगळे डोळे म्हणजे आमच्या समोर सगळा अंधार असतो. आमच्या जिभेला छोटीशी जरी एक जखम झाली, काळजीपूर्वक ऐका, तोंड आलं म्हणतो ना आपण, जरा एक जखम जरी झाली तर आम्हाला अन्न खायला नको नको वाटतं. प्रेम, आमच्या शनिवारी किंवा रविवारी जर इथं एखादी जखम झाली तर रविवारच्या मटणाचा रस्सा यात जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि मग सगळं चरचरून अवघड होतं. प्रेज द लॉर्ड. एक छोटीशी जखम, ती डोळ्यामध्ये धूळ गेल्याची असेल किंवा तुमच्या जिभेला आलेलं अल्सर असेल किंवा बोटाला काही झालं तर प्रियानो, आम्हाला अस्वस्थानी आमची झोप उडवते. काळजीपूर्वक ऐका. परंतु आज परमेश्वरानं आम्हाला जे शहाणपण दिलेलं आहे, जी सुज्ञता दिलेली आहे, ही जपून ठेवणं फार महत्वाचं आहे. प्रेषणारा आज अनेकांच्या जीवनामध्ये कदाचित डोळ्यामध्ये जखमा नसतील, जिभेमध्ये अल्सर नसेल, बोटाला कुठल्या जखमा नसतील, परंतु जर तुमच्या जीवनामध्ये सुज्ञता नाही, जर समंजसपणाने शहाणपण नाही आणि तुम्ही आपल्या परिवारामध्ये मूर्खपणाने वागत असाल, आपल्या कामाच्या ठिकाणी मूर्खपणाने वागत असाल, मंडळीमध्ये, समाजामध्ये, जगामध्ये, तर मला सांगू द्या, तुम्हाला प्राप्त झालेलं आयुष्य, तुम्हाला प्राप्त झालेलं धन, तुम्हाला प्राप्त झालेली प्रत्येक मोलाचं जीवन आहे, व्यर्थ आहे प्रियानो. म्हणून आजच हा संदेश ऐकताना माझ्या प्रियानो कुणालाही दोष न लावता, संदेश सांगणाऱ्याला दोष न लावता, आज त्या परमेश्वराकडे शहाणपण मागा, परमेश्वराकडे आज सुज्ञता मागा. कारण प्रियानो, आज या जगामध्ये जगत असताना देवाची इच्छा आहे की आम्ही मूर्खासारखं जगू नये, मूर्खासारखं वागू नये, मूर्खासारखं होऊ नये. कारण जग आम्हाला मूर्ख बनवायला बसलेलं आहे. या जगातले अनेक लोक तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन आम्हाला मूर्ख बनवतात. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला निर्णय घेताना किंवा वागताना मूर्ख बनवतात. आणि म्हणून आजचा संदेश ऐकत असताना माझ्या बहीण भावांनो, काळजीपूर्वक ऐका की परमेश्वर हा शहाणा सुज्ञ देव आहे. परमेश्वर आम्हाला सुज्ञता, शहाणपण, ज्ञान देतो. परंतु जगामध्ये काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला मूर्ख बनवतात. आणि त्यामुळं जर आमचं आयुष्य आम्ही वेळीच मूर्खता सोडून सुज्ञता धारण नाही केली, आम्ही ज्ञान सोडून ज्ञान नाही घेतलं, अज्ञान सोडून ज्ञान नाही घेतलं, अंधश्रद्धा सोडून श्रद्धेकडे नाही वळलो, तर प्रियजनानो, तुमचं आणि माझं आयुष्य हे कमी व्हायला लागेल. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेले दोन महत्वाचे प्रसंग आम्ही पाहणार आहोत. मत्तई कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24 पासून काही वचनं. मत्तई 7:24 पासून मी आपणासाठी वाचतो, आपण काळजीपूर्वक ऐका. मत्तई 7:24 पासून. यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो, तो कोण एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता, खडकावर घातला होता. तसेच जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले, फारच जोराने पडले. येशूने ही वचने समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नव्हे
तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्या शिकवित असे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, हा शास्त्र भाग, हा दाखला अनेक वर्षापासून आपण ऐकत आहोत. ऐकताय की नाही? शहाण्या इस्माने घर बांधिले, खडकावर बांधिले, पाऊस पडला आणि झरे फुटले. पाऊस पडला आणि झरे फुटले, त्या घराला लागले पण ते घर नाही कोसळले. मूर्ख इस्माने घर बांधिले, वाळूवर बांधिले, पाऊस पडला आणि पूर आला, वाराही सुटला आणि त्या घराला लागला आणि ते घर जे वाळूवर बांधले ते कोसळले, जोराने कोसळले. विश्वासार्ह बंधू आणि बहिणींनो, आज काही जण या ठिकाणी आई वडील आहात, काही जण विवाहाच्या उंबरठ्यावर असाल. या जगामध्ये आम्हाला परमेश्वरानं 2 घरं दिलेली आहेत. एक, ज्या घरामध्ये तुम्ही आणि मी, आपला एक परिवार म्हणून तुम्ही राहत आहात. आज ज्या घरामध्ये तुम्ही आई वडील म्हणून, मुलं म्हणून, परिवार म्हणून राहता, ते एक घर आहे. होय, त्या घराला सुरक्षितता प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वरानं तुम्हाला चर्च, इकडे लक्ष द्या, चर्च हे देखील देवानं एक घर आपल्याला दिलेलं आहे. देवाची इच्छा काय आहे की तुम्ही आणि मी ज्या आपल्या घरात आपण राहतो ते घर पडू नये, ते घर कोसळू नये, ही देवाची इच्छा आहे. तुमची आणि माझी पण इच्छा तीच आहे की परमेश्वरा, ज्या घरामध्ये मी आणि माझी आई वडील, मी माझी पत्नी, मी माझे लेकरं, माझी नातवंड आम्ही राहतो ना, त्या घराला किती संकट आलेत, आजारपण आलं, गैरसमज झालेत, वादविवाद झाले, तर परमेश्वरा माझ्या घराला तू पडू देऊ नकोस. दुष्टाने माझ्या घरावर धाड आणली तरी पडू देऊ नकोस. परमेश्वरा, कोणताही व्याधी माझ्या घरावर, माझ्या तंबूजवळ येऊ देऊ नकोस. माझ्या घराला परमेश्वर देवा अन्नाची रेलचेल होऊ दे. माझ्या घराला कशाचा तुटवडा पडू देऊ नकोस. ही नेहमी आई वडिलांची प्रार्थना असते. मुलांनो, आई वडील नेहमी याच गोष्टीसाठी धडपडत असतात. आज काही मुलं मोठी झालेली आहेत, तुम्ही देखील आपल्या आई वडिलांना काम करून, नोकऱ्या करून मदत करताय, 4 पैसे देत आहात, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियानो, आपलं घर म्हणजे त्या वाळू, विठा, सळी, सिमेंटनं बांधलेलं ते स्लॅब किंवा खापऱ्याने घातलेल्या त्या घराला तुम्ही तसं बघू नका. घर म्हणजे बांधीव 4 इमारती नाही माझ्या बहिणी, माझ्या बंधू. घर म्हणजे परमेश्वरानं तुम्हाला एक नातेसंबंध प्रस्थापित करून, परमेश्वरानं तुमच्या कुटुंबाची जी स्थापना केलेली आहे, परमेश्वरानं तुला एक चांगला पती दिलेला आहे. कारण तो परमेश्वर तुझ्या घराचा आणि कुटुंबाचा संस्थापक आहे. ज्या घरामध्ये तुझा एक वधू म्हणून प्रवेश झाला, तू त्याची पत्नी झालीस, त्याची लेकरांना तू जन्म दिलास आणि आता तू एक माता आहेस. त्या घरामध्ये स्त्रियानं तुम्ही जबाबदार स्त्रिया आहात, पत्नी आहात, सून आहात, माता आहात. घराच्या प्रत्येक व्यवस्थेकडे पाहताना घराच्या दारातून किंवा समाजातून जाणारा मनुष्य घर कुणाचं म्हणतो, ठीक आहे, घर त्या बंधूचं आहे. परंतु त्या घरामधला प्रत्येक गोष्ट, त्या घरातलं अंग, बाहेरचं जागा स्वच्छ आहे का, आतलं स्वच्छ आहे का, घरात व्यवस्थित शांतीनं प्रीतीनं राहतात का, ह्या गोष्टी मात्र समाज आणि लोक पाहताना स्त्रीवर, ते स्त्रीकडे बघतात. हो, हे खरं आहे. आपण देखील दुसऱ्यांच्या घराकडे बघत असताना त्याच्या अंगणातली स्वच्छता, घरातला नेटकेपणा, घरातलं किचन, घरातलं बेडरूम, घरातल्या सगळ्या गोष्टी बघताना आपण त्या बाईला आपण म्हणतो, बाईनं काय घर ठेवले हो, कसं म्हणतो आपण आल्या कोणाच्या घराकडून, काय त्या ब्रदरांचं घर आहे. आपण घरातून येताना काय म्हणतो, खरंच त्या सिस्टरनी किती घर स्वच्छ ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर स्वच्छ असेल तर प्रेज द लॉर्ड. परंतु जर तुम्ही तुमच्या घराला, अंगणाला, घरातल्या प्रत्येक गोष्टीला जर नीटनेटकं ठेवलं नसेल, तर तेच लोक जाऊन बाहेर काय म्हणतात, आता ते मी म्हणणार नाही. प्रेज द लॉर्ड.
होय ते म्हणतात जसं तुम्हाला वाटत आहे. बाई आळशी दिसते हो, सकाळी दारात अंगणात झाडू मारलाच नाही वाटतं, पोरांची कपडे काय धुतलीच नाही वाटतं, रात्री जेवलेली भांडी बघा तशीच माशा पसल्यात. तुमच्या दारातून घरातून तिच्या घरात पोहोचेपर्यंत तुमच्या नावानं टाळ वाजलं जातं. आणि मग नंतर मग ते रिव्हर्स घेतात, कसली सून आणल्या, कसली याची बायको. माझे प्रियानो, घरोघरी मातीच्या चुली, हे फक्त तुमच्या बाबत नाही, इथं जमलेल्या प्रत्येक बहिणीबाबत समाज किंवा लोकशी चर्चा करतात. म्हणून मी देवाचा सेवक, तुमचा बंधू म्हणून तुम्हाला नम्रपणे सांगतो की ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घराला शुद्धतेनं, शहाणपणानं त्या घरामध्ये तुमचं एक साक्षीचं घर बनवा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, दिवा लावून कोणी माफाखाली ठेवत नाही, देवठणीवर ठेवतात, यासाठी घरात येणाऱ्याला प्रकाश प्राप्त व्हावा. तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुमचं घर हे दिवठणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं असावं. म्हणजे त्या घराला, तुमच्या घराला प्रार्थनेचं घर म्हणून ओळखलं पाहिजे लोकांनी. तुमच्या घराला लोकांनी प्रीतीचं घर म्हणून ओळखलं पाहिजे. तुमच्या घराला लोकांनी पाहुणचार करणारं घर म्हणून ओळखलं पाहिजे. तुमच्या घराला लोकांनी एक जिव्हाळा जपणारं घर म्हणून ओळखलं पाहिजे. तुमच्या घराला एक शांतीचं घर म्हणून लोकांनी ओळखलं पाहिजे. त्या घरामध्ये अन्नधान्याची रेलचेल असते, त्या घरामध्ये काहीच ऊन पडत नाही. या ठिकाणी येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे की प्रिय ख्रिस्ती विश्वासाच्या बहीण भावांनो, आज आम्हाला परमेश्वराने भूतलावर एक घर ठेवलेलं आहे आणि शेवटी पण आम्हाला स्वर्गामध्ये एक आमच्यासाठी घर आहे. पहिल्यांदा आजच्या संदेशामध्ये आम्ही हे पाहत आहोत की येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, शहाण्या इस्मानं घर बांधलं. हा मनुष्याच्या बाबत तो काय म्हणतोय, हा इसम कसा आहे, शहाणा आहे. हॅलो, काळजीपूर्वक काही का मन विचलित करू नका, कान इकडं असू द्या. मी मगाशी म्हणालो परमेश्वर शहाणा आहे. हॅलो, परमेश्वर सुज्ञ आहे. हॅलो, आणि परमेश्वर तुमच्या घराला काय करतो, बांधतो. आपण मनुष्य म्हणून आपण घर विटा वाळू सळी सिमेंटचं बांधतो, परंतु परमेश्वर जो आहे, तुमचं घर छोटा असो की मोठी इमारत असो, त्या घरामध्ये जे तुम्ही आणि मी राहतो ना, त्या आम्हाला, हॅलो काळजीपूर्वक ऐका, त्या आम्हाकडे पाहताना परमेश्वर माझं कुटुंब, माझा कळप, माझे लोक, माझे स्वतःचे लोक असं पाहतो. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ज्या घरात राहतात त्या घरामध्ये शांती असावी. हॅलो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. शांती असावी, त्या घरामध्ये आनंद असावा, त्या घरामध्ये सुज्ञता असावी, त्या घरामध्ये अन्नधान्याची रेलचेल असावी, त्या घरामध्ये कशाची उणीव भासू नये, ही परमेश्वराची इच्छा आहे. परंतु आम्ही आमच्या घराला शहाणपणानं या दिवसात बांधत आहोत काय? शहाणा इसम याने घर बांधलं, कसं बांधलं, खडकावर बांधलं. शहाणे इस्मानं घर कशावर बांधलं, खडकावर बांधलं. परंतु जो मूर्ख आहे, हॅलो मूर्ख आहे, त्यानं आपलं घर कशावर बांधलं, वाळूवर बांधलं. शहाणे इस्मानं जे घर बांधलं खडकावर, त्याच्यावर पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला आणि आदळला. वाळूवर बांधणाऱ्या मूर्ख इस्माच्या पण घराला काय लागला, पाऊस पडला, पूर आला आणि वारा लागला. परंतु जो शहाणा आहे, सुज्ञ आहे, त्याचं घर एवढा वारा, पाऊस, पूर येऊन पण ते घर पडलं नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्या मूर्ख इस्मानं जे घर बांधलेलं आहे, त्याला पण वारा आला, पाऊस पडला, पूर आला आणि आदळला, त्याचं मात्र काय झालं, घर कोसळलं. प्रियजनांनो, अजून लक्ष द्या. मी तुम्हाला हे घराविषयी म्हणत नाहीये, परंतु परमेश्वरानं जे तुमचा
परमेश्वर माझा देव, परमेश्वर जो तुमच्या आणि माझ्या कुटुंबाचा संस्थापक आहे, मागील दिवसामध्ये त्यानं तुम्हाला पती पत्नी म्हणून जोडलं. परमेश्वरने तुम्हाला फलद्रुपतेचा आशीर्वाद दिला. परमेश्वरने तुम्हाला श्रमाचं फळ दिलं. परमेश्वरने तुम्हाला पोटची फळ संतती दिल्या. तुमच्या हाताला यश देऊन संपत्ती मिळालेली आहे. हॅलो, देवाची इच्छा आहे की तुमची संपत्ती आणि संतती टिकून राहावी. आज जेव्हा मी जगामध्ये पाहतो, आज समाजामध्ये पाहतो, प्रियानो, कौटुंबिक जीवनामध्ये लोकांच्या स्वास्थ्य नाही, कौटुंबिक जीवनामध्ये प्रीती नाही, कौटुंबिक घर. प्रियानो, आज जर कोर्टाच्या दारात गेला तर पती पत्नी घटस्फोटासाठी वकिलाच्या दारात जास्त दिसतात. आज तुम्ही धन्य आहात, कारण परमेश्वरानं पाऊल करिंथकरच्या मंडळीमध्ये म्हणतो, की पुरुषानं स्त्रीला व्यभिचारणाच्या कारणाशिवाय सोडू नये. माझ्या प्रियानो, आज आम्हाला मंडळीमध्ये हे ज्ञान, हे सुज्ञान घेण्याची गरज आहे की आमची कुटुंब परमेश्वर कसा टिकवेल याचं ज्ञान फक्त मंडळीतच मिळतं. आता शहाण्या इस्मानं घर बांधताना खडकावर बांधलं, मूर्ख इस्मानं घर बांधताना वाळूवर बांधलं. हा फरक आहे शहाण्यातला आणि मूर्खातला. आता खडक हा कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त हा खडक आहे. प्राइज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा पेत्राकडे पाहिलं होतं तेव्हा त्यानं बऱ्याच पेच प्रसंगातून पेत्राला बाहेर काढलं. पापामध्ये होता, क्षमा केली, त्याचं जाळं माशानं भरलं, त्याच्या घरात जाऊन त्याच्या सासूचा ताप घालवला, त्याला शिष्य बनवलं, सगळं झालं. 5 भाकरी 2 मासे, सगळं जीवन उलतापालट झाली. देव आमच्या जीवनामध्ये असंच करतो. हॅलो, इकडे लक्ष द्या. पापांची क्षमा करतो, आरोग्य देतो, आम्हाला सगळं भरभराट करतो. आणि देवाचा उद्देश काय असतो? देव आम्हाला दीर्घायुष्य देऊन, वयोवृद्ध देऊन आमचं कल्याण करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वरने जेव्हा अब्राहमाला सांगितलं, तू आपला देश गणगोत्र सोडून मी सांगतोय त्या देशात चल, अब्राहमानं ऐकलं आणि तो देवाच्या मागून, देवाच्या वचनाला जागून तो गेला. म्हणून देवानं अब्राहमाचं काय केलं? कल्याण केलं. अब्राहमाचं कल्याण झालं, त्याचं अभिष्ट झालं, त्याचा विस्तार झाला. माझ्या प्रियानो, जेव्हा मी परमेश्वरचं ऐकतो तेव्हा परमेश्वर आमचं कल्याण करतो. प्राइज द लॉर्ड. वेळ निघून गेल्यानंतर उपयोगाचं नाही. जो शेतकरी पेरल्यानंतर जाऊन घरात झोपत असेल, अधूनमधून जाऊन जर शेतामध्ये तण वाढले काय, पाण्याची गरज आहे काय, खत घालायला पाहिजे का, जर शेताकडे तो जातच नाही, एकदा पेरून आला की नंतर हंगामालाच मळणी करायला जर जात असेल तर त्याला पिकापेक्षा, धान्यापेक्षा तणच वाढलेलं दिसणार. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनामध्ये एकदा वचन ऐकलं, पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला, बास आता मला वाटेल तेव्हा शब्दात, मला वाटेल तेव्हा उपवास, मला वाटेल तेव्हा भक्ती, मला वाटेल तेव्हा अर्पण. आशीर्वादापेक्षा शाप जास्त येतात. शैतान जास्त धुमाकूळ घालतो, तण जास्त वाढतं, नफरत, द्वेष, संशय, मूर्खपणा, वादविवाद या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये वाढू लागतात आणि तोपर्यंत वेळ गेलेली असते. परंतु जे तुम्ही रोज शब्दाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळता, रोज सकाळी बायबल वाचून प्रार्थना करता, रोज तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये चालत आहात, त्या तुमच्या धार्मिकतेच्या जीवनामध्ये अशी तण वाढणार नाहीत. आणि म्हणून शहाण्या इस्मानं घर खडकावर बांधलं, परंतु मूर्ख इस्मानं वाळूवर बांधलं. इकडे वारा आला, इकडे वारा आला, इकडे वादळ, लाटा, पाऊस पडला, पूर आला, परंतु शहाण्या इस्माचं घर पडलं नाही, मूर्ख इस्माचं घर पडलं. आज माझ्या प्रियजनांनो, या भूतलावर परमेश्वराने आम्हाला मंडळीमध्ये, एक त्याच्या कुटुंबामध्ये यासाठी आणलेलं आहे की जेव्हा आम्ही मंडळीमध्ये त्याची प्रार्थना, भक्ती, स्तुती, आराधना करून, अर्पण करून आम्ही प्रभू येशू ख्रिस्त या खडकाला आम्ही आमचं वैयक्तिक कौटुंबिक जीवन एक त्याच्यावरती स्थिर करतो.
आणि कुटुंब म्हणून ख्रिस्त या खडकावर तुम्ही तर रचले जाता आणि मग घरामध्ये फक्त तुम्ही जाऊन विसावा घेता, ते घर सुरक्षित राहतं. प्राइज द लॉर्ड. जो सैतान आहे तो त्या घरावर आघात करणार नाही, कारण हे शब्दात पाहणारं कुटुंब आहे. तो सैतान आहे तो तुमच्या व्याधीजवळ शरीर घराच्या तंबूजवळ व्याधी येऊ देणार नाही, कारण हे प्रार्थना करणारं कुटुंब आहे. त्यानं फक्त तुमच्या घराला आपलं घर नाही तर तुमच्या शरीराला तो आपलं मंदिर बनवतो. प्राइज द लॉर्ड. होय, पाऊस येईल, पूर येईल, लाटा येतील, वादळ येतील, आजारपण येईल, गरिबी येईल, अडचणी येतील, लोक द्वेष करतील, मत्सर करतील, परंतु ते तुमच्यावरती विजयी होणार नाहीत. प्राइज द लॉर्ड. खोटे आरोप करणारे, तंत्रमंत्र करणारे, अनेक प्रकारे तुम्हाला बदनाम करणारे लोक, यांचं तुमच्यावर काही चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आजचा संदेश ऐकत असताना माझ्या प्रिय बहीण भावांनो, या दिवसामध्ये आम्हाला ख्रिस्त या खडकावर तुम्ही आणि तुमचा परिवार एक आध्यात्मिकरित्या भक्ती प्रार्थनेमध्ये समर्पित अर्पण देत आणि देवाच्या वचनानं आणि विचारानं चाललं तर तुमचं घर हे खडकावर, येशू ख्रिस्त या खडकावर ते रचलं जाईल. परंतु जर आम्ही मूर्खासारखं, माझं कोण काय करतोय, मला सगळं समजतंय, मी लय हुशार आहे, शब्दात पाळण्याची काय प्रत्येक वेळेला गरज नाही, दशांश दिलाच पाहिजे असं काही नाही, भक्तीला गेलंच पाहिजे असं काही नाही, बऱ्याच प्रकारे काही गोष्टी सैतान आमच्या मनात मूर्खतेच्या गोष्टी देतो आणि त्यामुळं आम्हाला वाटतं मी प्रभूमध्ये आहे. पण प्रभू आमच्यामध्ये आहे की नाही हा प्रश्न आहे. हॅलो, फाटा वेलात राहिल्या वाचून फळ देऊ शकत नाही. आज प्रियजनांनो, आम्हाला वाटतं मी प्रभूमध्ये आहे, कारण मी चर्चचा सभासद आहे, मी प्रभूला महिन्यातून एकदा दशमांश देतो, मी प्रभूची गीतं म्हणतो, मला शास्त्र ठाऊक आहे. प्रियजनांनो, ही वरवरची धार्मिकता आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं देखील शास्त्री आणि पुरुषांना देखील मूर्ख असं म्हटलेलं आहे, कारण ते लांब लांब झगे घालत होते, बाजारात नमस्कार घेत होते, विद्वांची घरं लुटत होते, लांब लांब लचक प्रार्थना करत होते. म्हणून देवाने त्यांना धार्मिक असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्ताने शास्त्री आणि पुरुषांना बायबलमध्ये म्हटलेलं आहे मूर्ख आणि कसे आहेत तर हे अज्ञानी, निरुबुद्धी आहेत, अज्ञानी आहेत. कारण का त्यांच्या चालीरीती, त्यांचे वागणं हे परमेश्वराला न आवडणारं होतं. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये आम्ही अनेक लोक पाहतो, होय लांबलचक प्रार्थना करतात, हो एकदम धार्मिकतेचं आव्हान देतात, हॅलो, किंवा मोठमोठ्या गोष्टी द्वारे समाजाला मदत करत असतील, परंतु त्यापेक्षा तुम्ही शब्दात दिवसाची आठवण ठेवून प्रार्थना करता, नम्रपणे इथून गुडघ्यावर प्रार्थना करता, इथून देवाची उपकार स्मरण करता, साक्षी करता, समाजातील गरीब गरजूंना मदत करता, देवाचं देवाला देता, देवासाठी तुम्ही भुकेले ताणलेले आहात, वचन ऐकून तृप्त होता, ती तुमची धार्मिकता. देव तुम्हाला मूर्ख नाही शहाणे म्हणतो, देव तुम्हाला सुज्ञानी असे समजतो. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त तुमचं घर, येणाऱ्या पिढीसाठीचं घर, तुमच्या लेकरांचं घर परमेश्वर येशू ख्रिस्त या खडकावर तो उभं केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणीनो, बांधूनो, नाराज होऊ नका, निराश होऊ नका. आता तुम्ही ख्रिस्त या खडकावर रचलेले आहात. तुमची लेकरं ख्रिस्त या खडकावर वाढत आहेत. गावाकडं जेव्हा पाणी वड्याला मोठं यायचं तेव्हा आम्हाला पाहायला मिळतो एक हिरवागार लवाया, कितीतरी लाटा येतात त्या लवायावर. लवाया पाहिला किती लोकांनी? नाही पाहिला? ज्यांनी पाहिला त्यांनी हात वर करा की. माझा आवडत नाही काय बोलायला. लवाया माहित आहे ना, एक हिरवागार देठ, कुणी लावलेला नसतो, तो खडकावर उगवून येतो, आपोआप येतो का नाही, आणि पाणी आले की तो वाहून जातो, नाही ना? हॅलो, माहित आहे का लवाया? बघितलं नसेल तर
गुगलवर टाका लवाळा काय आहे ते. प्रेज द लॉर्ड. नाहीतर आता पाऊस अजून सुरू झालेला नाही. लवाळा एक अशी वनस्पती आहे, हिरवीगार उगवून येते आणि त्या खडकाला तिची जी मुळं आहेत अशी घट्ट असतात की तो म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे, लवाळा पाण्या वाचून वाढतो काय? लवाळा पाण्या वाचून वाढतो काय? कितीतरी जोरात ते वड्याचं पाणी येत असतं तरी देखील तो लवाळा तेवढ्या पुरता नमतो आणि परत उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. लाटां पुढे देखील लवाळा नमतो पण पडत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण का? तो लवाळा त्या खडकाला घट्ट त्याची मुळं असतात. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज तुझं ख्रिस्तामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही आणि तुमचा परिवार किती मुळावलेला आहे, किती घट्ट देवाला मिठी मारलेलं आहे, किती वचनामध्ये तुम्ही मुळावलेले आहात, यावरती प्रियानो किती संकट आजाराची किंवा द्वेषाची किंवा आर्थिक किंवा सैतानी तंत्रमंत्राची येतील, पण तुमचं जीवन प्रियानो हा सैतान, हा आजार किंवा पाप जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला वाहून नेणार नाही. प्रेज द लॉर्ड. होय ते वाकवतील पण देव सरळ करेल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियजनांनो, या जगामध्ये जगत असताना आम्हाला येशू ख्रिस्त या खडकाला शहाणपणासारखं धरून राहणं महत्वाचं आहे. शहाणे इस्मानं घर बांधलं, खडकावर बांधलं, पाऊस पडला, पूर आला, लाटाही आल्या, वारा सुटला, खडकाला लागला, घराला लागला, घर कोसळलं नाही, खडकावर बांधलं होतं. आज तुमचं आध्यात्मिक जीवन, वैयक्तिक, कौटुंबिक, तुमच्या मुलांचं जीवन, तुमचं वैवाहिक जीवन ख्रिस्त या खडकाला वर निश्चित करा, त्याला बिलगून राहा. माझ्या प्रियजनांनो, कदाचित पुरुष येशूला धरून आहे, पण जर पत्नी ख्रिस्ताच्या प्रीतीत नसेल, जर पत्नी प्रभूमध्ये आहे आणि पुरुष जर प्रार्थना बायबल वाचन मध्ये नाही, तर प्रियानो तिथेही धोका आहे. म्हणून आज आम्ही सुज्ञतेचा हा संदेश ऐकत असताना शहाणपणानं आज प्रभू येशू म्हणे, येशू तू माझा खडक आहेस, माझं वैवाहिक जीवन तू जो खरा खडक, तुला बिलगून राहण्यास मग पती पत्नीला सहाय्य कर. माझं कौटुंबिक जीवन येशू माझ्या मुलांसहित त्या तू खरा खडक आहेस, त्याला धरून राहण्यास सहाय्य कर. येशू माझ्या लेकरांचं हे तरुणपणातलं जीवन तू खरा खडक आहेस, तुला भय धरून तुझ्या आज्ञेत चालण्यास सहाय्य कर. आई वडिलांनो प्रार्थना करा. धोका देणारे, धक्का देणारे जगातले अनेक प्रसंग या दिवसामध्ये कुटुंबावर येत आहेत. आदाम आणि हव्वा एक चांगला परिवार होता, परमेश्वर त्यांच्या बरोबर होता, देव त्यांना सहभागिता देत होता, बोलत होता, खाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था उत्तम चालली होती. परंतु सैतानानं त्यांना मूर्ख बनवलं. प्रियानो, तुम्ही आणि मी मूर्ख नाहीये. सैतान लबाड आणि लबाडाचा बाप आहे. सैतान हा मूर्ख आहे आणि तो कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला मूर्ख बनवतो आणि म्हणतो माझ्या लक्षातच आलं नाही, कसं काय मी नवऱ्याच्या माघारी हा व्यवहार केला, मी त्यांना एवढे एवढे पैसे उसने दिले, कसं काय मी बायकोच्या माघारी असं असं वागलो. हॅलो प्रियजनांनो, आपल्या पत्नीवर, जी पत्नी तुझ्या विश्वास ठेवते तिच्याबरोबर विश्वासू राहा. जो देव विश्वासानं तुम्हाला मंडईत आणतो त्याच्याशी विश्वासू राहा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातल्यापासून शिक्षण, कपडे लता, खाणं पिणं दिलं, त्या लेकरांवर विश्वासू राहा. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही आई वडिलांकडे पळत येत होता, घट्ट मिठी मारत होता, आणि मग ती मुलं म्हणायची आमचे बाबा बघा त्याने खाऊ आणला, आमच्या वडिलांना सगळं समजतं, माझ्या आईला माहित आहे मला काय आवडतं. जशी जशी मुलं वाढत जातात ते म्हणतात पप्पांना सगळं समजतं, मला काय हवं, मम्मीला सगळं माहित आहे मला काय आवडतं. आणि मग जशी जशी मुलं शहाणी होऊ लागतात, शहाणी म्हणतो, कधी कधी अतिशहाणपणानं मुलं वागतात आणि मग जगाच्या चुकीचे मित्रमैत्रिणी, चुकीचं माध्यम, चुकीचा मीडिया, चुकीचं ज्ञान, चुकीचे सिनेमा, चुकीचे गोष्टी ऐकून लोकांच्या कधी कधी तीच मुलं
जे आई वडिलांना शहाणी म्हणत होते, आई वडिलांना माझ्या सगळं, मला काय हवं ते समजतं, माझे आई वडील मला सगळं देतात, माझ्यावर प्रेम करतात, मला माझी त्यांना काळजी आहे म्हणणारे आई वडील, ती मुलं जेव्हा जग आणि जगातले चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, त्यांच्या अज्ञानानं, त्यांच्या चुकीच्या वागण्यानं, तीच मुलं नंतर आई वडिलांना हळूच म्हणतात, आमच्या पप्पांना काही समजत नाही, आमच्या मम्मीला काही अक्कल नाही, आमच्या बाबाला काही समजत नाही. आयुष्यामध्ये एका 19 वर्षाच्या मुलगीला तपासणीसाठी आणलं होतं. मी तिथंच होतो. बाजूला 2 आई वडील रडत थांबले होते. मी पोलिसांना विचारलं, हे कोण आहेत? तर या मुलीचे आई वडील आहेत आणि या मुलाबरोबर ती पळून गेली होती. आम्ही तिला पकडून आणलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी मी त्या मुलीला म्हटलं, बाळा, तू कमी वयाची आहेस, तुझी आता आईवडिलांना गरज आहे, तुझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आणि तू आईवडिलांकडे परत जाणं योग्य आहे. थोड्या वेळाने ती हसली, मला नाही म्हटली, माझ्या आईवडिलांपेक्षा मला तो मुलगा हवा आहे. पुढचा प्रश्न माझा होता, तो काय करतो? तेव्हा तिनं मान खाली गाठली. बाळा म्हटलं, मान वरती कर. परत खाली गाठली. मी तिला पुढचा प्रश्न विचारला, त्याचं शिक्षण किती झालेलं आहे? तिनं अशी मान खाली घातली की ती रडायला लागली. ती म्हणाली, डॉक्टर साहेब, माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नात तो मुलगा आला होता आणि खूप छान त्यानं डान्स केला, खूप छान त्यानं एक इन्स्ट्रुमेंट वाजवलं आणि त्याच्या तालावर मी खुश झाले. आणि मग मी या कमी वयात, माझं शिक्षण 12वी सायन्स आहे म्हटली, तो 8वी 9वी झालेला आहे, मी शिक्षण विचारलं केलं नाही, काही नाही, आणि मला सैतानानं भुरळ गाठली, या मनुष्याने भुरळ गाठली आणि मी पहाटेच आई वडिलांचं घर सोडले. आज पोलिसांनी मला पकडून आणलेलं आहे. तुम्ही सांगत आहात ते मला समजतंय. माझ्या प्रियानो, त्याला मी त्याला सांगितलं, आत्ताच वेळ आहे, तू त्या अश्रू घालणाऱ्या आई वडिलांकडे जाणार का? ज्याचं अज्ञान, अजून शिक्षण नाही, तो तुला कसा पोसेल, कसा सांभाळता येतं जाणार. खूप रडली, खूप रडली. माझ्या प्रियानो, आज हे जग फसवणार आहे. मुलांनो, ज्या आई वडिलांनी तुम्हाला 9 महिने सांभाळलं, ज्यांनी तुमची काळजी घेतली, त्या आई वडिलांवर प्रेम करा. इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेलं आहे, लग्न सर्वस्वी मान्य असावं आणि अंतरून निर्दोष असावं. शैतान चुकीच्या मित्रांमुळे, मैत्रिणीमुळे आम्हाला मूर्ख करतो आणि त्यामुळं आमचं उभं राहणारं कुटुंब, आई वडील आम्हाला उभं करणारे असतात, परमेश्वराचं घर बांधणारा असतो, परंतु शैतान चुकीच्या या पापसारख्या भावनिक गोष्टीमध्ये लेकरं पडतात. वासनेमध्ये लोक अडकतात. ते प्रेम नाही, ती वासना आहे. आणि परमेश्वर आज काही तरुण तरुणींचं जीवन काय करत आहे? त्यांचं कुटुंब उभं राहण्या अगोदर ती कोसळत आहे. तरुण तरुणीनो, परमेश्वराला आपला खडक बनवा. नीतिसूत्राचं पुस्तक 10वा अध्याय, नीतिसूत्राचं पुस्तक 10वा अध्याय, पहिलं वचन, लवकर वाचा. नीतिसूत्र 10:1. मीच तुमच्यासाठी वाचतो, तुम्ही वाचा तोपर्यंत. नीतिसूत्र 10:1. मुलगा शहाणा, काळजीपूर्वक ऐका, मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख तर आई अधिक सुखी, आई दुखी. मुलगा शहाणपणाने वागला तर बाप म्हणतो, मुलगा कुणाचा आहे? माझा आहे, कॉलर ताट. पण मुलग्याने चूक केली तर बाप लगेच ऐकलं म्हणतो, हे तुझा लाड आहे, तुझ्या लाडामुळे पोरग बिघडलं. आणि म्हणून प्रियजनानो, मी मगाशी म्हणालो, सैतान कसा आहे? हा मूर्ख आहे, सैतान लबाड आहे. आज प्रत्येक कुटुंबाला तो मूर्ख बनवत आहे. परमेश्वर शहाणा आहे, सुज्ञ आहे. बायबलमध्ये देवाचं वचन सांगतात, ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. आज तुमचं घर परमेश्वरनं बांधलेलं आहे.
छोटं घर असो की मोठं, परंतु परमेश्वराने तुमच्या घरामध्ये तुम्हाला संतती दिलेली आहे, मुलं, संपत्ती पण आहे, 2 टाइम अन्न मिळतं, कपडे लत्ता आहे, सगळं परमेश्वर दिलेलं आहे. आज ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांच्या रस्त्यावर संसार आहे, जे पाल मारून राहतात, अनेक बिकट परिस्थितीतून लोक जात आहेत, त्यांचा विचार करा. आणि म्हणून मुलगा किंवा मुलगी, मुलगा शहाणा तर बाप सुखी, आणि मुलगा मूर्ख तर आई दुखी. त्या पोरांना शांत करा जरा प्लीज. हॅलो स्वाती, इकडे लक्ष दे. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी. आदामाने हवा हे परमेश्वराची मुलं होतीत, बरोबर आहे का नाही? परमेश्वर जो सुज्ञतेचा, शहाणपणाचा देव, त्यांच्या बरोबर राहणारा, बोलणारा, त्यांना आरोग्य, आशीर्वाद दिलेला, हॅलो, त्यांचं ऐकायचं सोडून त्यांनी कुणाचं ऐकलं? सैतानाचं ऐकलं. ते फळ खाऊ नका म्हणून सांगितलं होतं, तेच खाल्लं. आज जेव्हा मंडळीमध्ये परमेश्वर देव सेवकाच्या द्वारे बोलतो, देवावर प्रेम करा, देवाची प्रार्थना करा, देवाला शरण या, पश्चातापाचा बाप्तिस्म घ्या, तारण साधून घ्या, येशू ख्रिस्त लवकर येत आहे, तयार राहा, आत्म्याची फळं कृपादाने मिळवा, देवाजवळ मागा, देवाजवळ या. देव सेवकाद्वारे या गोष्टी मंडळामध्ये बोलत आहे. परंतु जर आज आम्ही हे देवाचं शास्त्र, देवाची वचनं, सुसमाचार सेवकाच्या द्वारे ऐकून पण जर आमचं जीवन बदलत नाही, आम्ही पश्चाताप करून बाप्तिस्मा घेत नाही, तर आमचं तारण कधी होणार? आम्ही प्रार्थनेसाठी देवाला वेळ देत नाही, स्वतःला वेळ देत नाही, आम्ही शब्दाची आठवण ठेवत नाही, आम्ही देवाकडे योग्य वेळी वळत नाही, तर प्रियानो, जेव्हा येशू येईल तेव्हा आमची काय अवस्था होईल? हॅलो. आणि म्हणून सैतान हा मूर्ख आहे, आणि तो काही कुटुंबांना मूर्ख बनवून देवाच्या आज्ञेपासून, देवाच्या प्रीतीपासून, देवाच्या समक्षतेपासून तो बाजूला नेत आहे. हॅलो. काही लोकांना वाटतं चर्चला नाही आलं म्हणजे काय होतंय, बायबल वाचलं नाही तर काय होतंय, प्रार्थना नाही केली म्हणून. हॅलो, त्याचे पडसाद लगेच नाही, काही दिवसानंतर समजतात. आणि म्हणून आपला परमेश्वर हा प्रतिफळ देणारा देव आहे. प्राइज द लॉर्ड. आपला परमेश्वर हा आयुष्य वाढवणारा देव आहे. परमेश्वर हा तुमच्या हाताला यश देणारा देव आहे. म्हणून स्तोत्र करता दावीद राजा स्तोत्र 128 मध्ये तो म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. देवाचं भय धरणारं सगळेच आहेत, सैतान पण भय धरतो, थरथर कापतो, पण परमेश्वराचं भय धरून त्याच्या मार्गाने चालणं, हॅलो, काळजीपूर्वक ऐका, तो पुरुष, ती स्त्री धन्य आहे, आशीर्वादित आहे. मी माझ्या तरुणपणात परमेश्वराचं भय धरलो आणि परमेश्वराच्या मार्गाने चालू लागलो, आणि त्यामुळे आज मी आशीर्वादित आहे, त्यामुळे आज मी निरोगी आहे, त्यामुळे आज मी निर्दोष आहे. हॅलो कुटुंबानो, शहाणे व्हा, सुज्ञ व्हा, सुज्ञतेनं एकमेकाबरोबर घरात सुज्ञतेनं व्यवहार करा, समंजसपणाने राहा, मंडळीमध्ये समंजसपणानं नातं प्रस्थापित करा देवाबरोबर, काही कमी पडणार नाही, आरोग्य राहील, आशीर्वाद राहतील, आयुष्य वाढेल, आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं होऊन फक्त या पृथ्वीवरल्या घरात नाही, स्वर्गातल्या घरात तो घेऊन जाईल. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, एका देशामध्ये काही शास्त्रज्ञांनी खोलवर उकरायचं ठरवलं. भरपूर मशिनरी आणलीत, खोलवर उकरलं आणि काही खोलीवर गेल्यानंतर त्यांना काहीतरी आवाज येऊ लागले, आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी सांगितलं, थांबा, आता उकरू नका. त्यांनी काही ऑडिओ व्हिडिओ टेप लावल्या आणि रेकॉर्डिंग चालू केलं, आणि मग त्यांनी आणून आपल्या सायंटिफिक त्या शास्त्रांच्या खोलीमध्ये चेक केलं, तर त्यामध्ये हजारो करोडो विवळण्याची, रडण्याचे आवाज येत होते. थरकाप उडला शास्त्रज्ञांचा, आणि त्यांनी हे कबूल केलं की बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे की ते रडणे व दात खाणे चालेल, तिथला किडा मरत नाही, तिथला अग्नी विझत नाही, ते शास्त्रज्ञ देवाला शरण गेले. प्राइज द लॉर्ड. फिनलँड ह्या देशामध्ये घडलेली घटना आहे.
आणि त्यांनी जगाला सांगितलं, होय जर आम्ही स्वर्ग आहे म्हणतो तर नरक पण आहे, हे विसरू नका. प्राइज द लॉर्ड. तिथला किडा मरत नाही, अग्नी विजत नाही, तिथं रात्रंदिवस दात खाणे चालू आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्या प्रियजनानो, परमेश्वरानं आम्हाला तो नरक, अग्नीचा, नाशाचा नरक आमच्यासाठी नाही निर्माण केलेला. देवानं मनुष्यासाठी नरक निर्माण केला नाही. शास्त्र सांगतं, ज्या देवदूतांनी देवाचं ऐकलं नाही, ज्या देवदूतांनी देवाविरुद्ध बंड केलं, देवाची आज्ञा मोडली, त्या देवदूतांसाठी तो नरक आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्यासाठी नाही आहे, कारण आम्ही देवाची निर्मिती आहोत. आम्ही देवाचं स्वतःचे प्रतिरूपाचे लोक आहोत. तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वराने आत्मा हा बहुमोल आत्मा ठेवलेला आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. प्रियानो, होय बायबलमध्ये प्रकटीकरणात लिहिलंय, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, चेटकी, तंत्रमंत्र करणारे, काळी जादू यांना अग्नी व गंधकाच्या सरोवरात वाटा मिळेल, हे दुसरं मरण आहे. पण काय आम्ही त्याप्रमाणे असावं काय? खून करणारे, जारकर्मी, चेटकी, तंत्रमंत्र नसावे. कारण परमेश्वराच्या वचनात पेत्र म्हणतो, कुणाचा नाश व्हावा यात देवाला आनंद नाही. जोपर्यंत तुम्ही या शरीररूपी मंदिरात आहात, जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात, जोपर्यंत तुम्ही आपल्या घरामध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही या मंडळीत आहात, आत्ताच पश्चाताप करा आणि मूर्खपणा सोडून द्या. तुमच्या पाहण्यानं, वागण्यानं, बोलण्यानं, घरामध्ये तुमच्या मूर्खपणानं जर वादविवाद होत असतील, वैर होत असेल, किती दिवस तर मूर्खपणा करायचा. माझ्या प्रियानो, बायबलमध्ये लिहिले आहे, भोळ्याचं भलतीकडे वळणं हे त्याच्या नाशास कारण आहे. भोळा म्हणजे कोण? मूर्ख. भोळेपणाने किती आयुष्य जगायचं? ते म्हणतोय ते पण तसंच, आमची आई म्हणते तसंच, आमचा बाबा म्हणतोय तसंच, आणि इथं ओरडून तुमचा बाप हे शिकवतोय त्याचं काय तर ऐका की. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या कुटुंबासाठी नाही, तुमची कुटुंब ख्रिस्ताची कुटुंब बनावीत, तुमची लेकरं ख्रिस्तिया खडकावर वाढावीत, म्हणून मी देवाचा सेवक ओरडून वचन सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या लेकरांचा नाश होऊ नये, अग्नी आणि नरकाच्या त्या हेलमध्ये तिथं आम्ही जाऊ नये, म्हणून परमेश्वरानं आमच्यासाठी स्वर्ग हे घर बनवलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त योहान 14 मध्ये म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तुमच्यासाठी जागा झाली म्हणजे मी तुम्हाला येऊन घेऊन जाईन त्या स्वर्गाच्या घरामध्ये. आम्ही जाण्यावर आज ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्या घरामध्ये सुज्ञतेने वागा. ज्या मंडळीमध्ये राहतात ख्रिस्ताबरोबर सुज्ञतेने वागा, एकमेकाबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा. मूर्खासारखे होऊ नका. आदाम आणि हव्वेला सैतानानं मूर्ख बनवलं. एदेन बागेतून ते कुटुंब बाहेर काढलेलं आहे. माझ्या प्रियानो, मनुष्य म्हणून राजा म्हणतो, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी. आठवा तो योहान कृष्णरत्न, लूक कृष्णरत्न नामधला तो 15वा अध्याय. उदया पुत्राचा दाखला. 2 भाऊ होते. काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या. धाकटा आपल्या बाबाला म्हणाला, बाबा माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या, मला बस झालं, मला तर तुमच्याबरोबर राहायचं नाही. अरे, आईबरोबर राहायचं नाही, बाबावर राहायचं नाही, मोठ्या भावावर राहायचं नाही. किती दुःख देणारे हे वाक्य आहे. लूक मध्ये बरोबर आहे ना. प्रॉडिगल सन, उदया पुत्र. काय छान टायटल दिलंय. उधळला. हवा जाते कधी कधी. बायको आल्यावर काही लोक उधळतात, 4 पैसे हातात आल्यावर काही लोक उधळतात. आता माझं बँक अकाउंट वेगळा, पप्पा तुमचं वेगळं. उधळू नका. पृथ्वी गोल आहे, कुठेही गेलं ना
देवाकडे एक यायला लागतं, मंडळीत एक यायला लागतं आणि आपल्या घरात यावं लागतं. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. भले भले उधळले, देवाला सोडून गेलेत, ते भटकत आहेत. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे, परमेश्वराला सोडणाऱ्यानो तुमची गत काय होईल ध्यानात आणा. हॅलो, परमेश्वराला सोडणं याशिवाय दुसरं कुठलं पाप नाही बरं का. हॅलो, देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे? जिवंत देवाला सोडून देणं. कुणाला? हॅलो, इकडे लक्ष द्या. अहो ऐका, ऐका, ओ ऐका. बायबल काय सांगतो? जिवंत देवाला सोडून देणं हे कसं आहे? हा, हे भयानक आहे. आणि काय तर त्यात पुढे लिहिलंय, प्रियजनांनो, जिवंत देवाला सोडू नका. कारण परमेश्वराने स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आपला पुत्र तुम्हाला आणि मला, जे आम्ही हरवलो होतो त्या शोधावयास, जे आम्ही पापामध्ये नाश पावणार होतो ते आम्हाला तारावयास तो येशू आलेला आहे. तो सेवा करून घ्यावयास नाही, तो आमची सेवा करावयास आला. त्या येशू ख्रिस्तानं आपल्या कृपेनं तुम्हाला मला तारलंय, त्याच्या वचनानं आम्हाला शुद्ध केलंय, त्याने आम्हाला पश्चातापाच्या बाप्तिस्म्याद्वारे तारण दिलंय, रक्तानं क्षमा झालेली आहे. हॅलो, एक नातं आहे जिवंत देवाबरोबर. म्हणून दावीद राजा सरतेशेवटी म्हणतो, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेले आहे, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की, हे परमेश्वरा, तुझ्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, यासाठी की तुझे मनोहर रूप मी पाहत राहीन आणि तुझं मी ध्यान करेन. अरे, मेंढरांच्या मागून जाऊन जाऊन त्यानं मेंढरांची काळजी घेतली, भावांची काळजी घेतली, परमेश्वराचं गीत गायलं, स्तुती करी, परंतु तो अजून तृप्त झाला नाही. तो सरतेशेवटी म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्याजवळ एक वरदान मागितलेलं आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते की तुझ्या मंदिरात माझी आयुष्यभर वस्ती व्हावी, यासाठी की तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन, मी तुझं मनोहर रूप पाहत राहीन आणि तुझं ध्यान करेन. आज माझ्या विश्वासाच्या बहीण भावांनो, आज तुम्ही परमेश्वराजवळ कोणतं वरदान मागत आहात? परमेश्वराने तुम्हाला प्रार्थनेचं वरदान दिलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला स्वर उंचावून भक्तीचं वरदान दिलेलं आहे, परमेश्वराने काही लोकांना पवित्र आत्म्याची फळ कृपादान दिलेली आहेत. पण काय त्याच्या मंदिरात तुम्ही ध्यान करत आहात काय? काय तुम्ही त्याचं मनोरूप रोज प्रार्थना आणि भक्तीमध्ये त्याच्याकडे तुमचं दृष्टी लागलेली आहे काय? तरच तुमचा आत्मा त्या शरीरामध्ये सुरक्षित राहील. नाहीतर काही लोकांना अस्वस्थ वाटत आहे, भयभीत वाटत आहे, नको नको वाटत आहे. याला कारण, प्रियानो, आमचा आत्मा परमेश्वराला जडलेला नाही, जगाला जडलेला आहे. जगातल्या गोष्टीकडे आम्ही धावत आहोत. येशू ख्रिस्तानं तुम्हाला पापांची क्षमा केली याचा विसर पडला आहे का? तुम्हाला मला व्याधीमुक्त केलं विसर पडला आहे काय? देवाला आमच्याकडून दुसरं काही नको, आम्ही स्वतःला देवाकडे पाहत राहावं, त्याचं ध्यान करावं, त्याची प्रार्थना करावी, त्यानं केले उपकार स्मरणाचं गीत गावं, हीच देवाची इच्छा आहे. परंतु आम्ही भटकत राहतो, कळप सोडतो, मंडळी सोडतो, आणि कुठं हिरवं मिळेल काय, आणि कुठं काय प्राप्त होईल काय, इकडे जाऊन तिकडे जाऊन. हॅलो, दिवस फार थोडे राहिलेले आहेत. तुम्हाला या जगातलं काही मिळो की न मिळो, परंतु प्रियानो, तारण तुम्हाला मिळालेलं आहे, तुमचा आत्मा तारलेला आहे. आणि 100% मी सांगतो या पुलपीठवरून की तुमच्या आत्म्याचा नाश प्रभू येशू होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. होय, शरीर मातीपासून आहे, ती मातीत जाणार, पण तारलेला आत्मा देवाकडेच जाणार. प्रेज द लॉर्ड. जर त्या आत्म्याने आज भक्ती कराल, त्या आत्म्याने ख्रिस्ताकडे पाहाल, त्याला जडून राहाल, त्या आत्म्याने त्याची सेवा कराल, तर माझ्या प्रियानो, उद्या पुत्र आपल्या बापाला म्हणाला, बाबा माझा वाटा मला द्या. घेतलं त्यानं, बापाकडून सगळं आपलं घेतलं. बायबल सांगतो तो कुठे गेला? दूर देशी निघून गेला. अहो, त्याची फक्त त्याने संपत्ती घेतली नाही, त्याने नातं तोडलं. देवाबरोबरचं नातं तोडू नका, मंडळी बरोबर नातं तोडू नका, आपल्या आई वडिलाबरोबरचं नातं तोडू नका, देवाच्या सेवकाबरोबरचं नातं तोडू नका.
परमेश्वरानं हे दिलेलं धन आणि देणगी आहे. जगातले लोक फक्त तुमच्याकडून काहीतरी गोष्टीसाठी नातं जोडतील. यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर माय बेस्ट बॉयफ्रेंड, यू आर माय बेस्ट गर्लफ्रेंड. हे भावनिक आहे. हे फक्त काय आहे? भावनिक आहे. आणि याकोब म्हणतो हे काय आहे की हे एक मोह आहे, मोह. आणि म्हणून प्रियजनांनो, आज आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मोशेला अगोदरच सांगितलं होतं 10 आज्ञा, आणि त्यात महत्वाची आज्ञा काय सांगितली होती? व्यभिचार करू नको. आता जसा जसा देव जवळ येत आहे तशी व्यभिचारांची संख्याच वाढलेली आहे. प्रेज द लॉर्ड. खरात चाललंय काम जोरात, खरात यांचं चाललंय काम जोरात. आता पोलीस आहेत दारात आणि निघाल्या वरात, उलटी व्हायला लागली त्याची परात. असं हात दाखवून अंकगण भविष्य सांगणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका. मोह जाळ्यामध्ये पाडतात लोक. हॅलो, आपला परमेश्वर जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, त्याने काय केलं? पाप्यास क्षमा केली, रोग्यास बरं केलं, आंधळ्यांचे डोळे उघडले. येशू ख्रिस्ताने जी सेवा केलेली आहे ती मनुष्याला मुक्तीची सेवा आहे. पापमुक्ती, रोगमुक्ती, सैतानाच्या जकड्यातून मुक्ती आहे. आणि आजही ती सेवा चालू आहे. प्रेज द लॉर्ड. उदया पुत्रानं सगळं घेतलं, दूरदेशी गेला, मित्रांबरोबर, लक्षात घ्या, सगळं उधळलं. माझ्या प्रियानो, सरते शेवटी बायबल सांगतो तो एकटा पडला. जोपर्यंत पैसा होता मित्र होते, पैसा गेला मित्र निघून गेले. अन्नाची रेलचेल पडली आणि शेवटी डुकर राखायला एका माणसानं ठेवला. शेंगा खात होता, डुकरांचं अन्न खाऊ लागला. आणि मग त्याला आठवण झाली, मग त्याला आई वडिलांची आठवण झाली, मग त्याला परमेश्वराची आठवण झाली, मग त्याला घराची आठवण झाली. हॅलो, बरेचदा काही लोकांना, चर्च सोडून गेलेल्या लोकांना नंतर पास्टरांची आठवण येते, नंतर मंडळीची आठवण येते. तिथं मी जात होतो, लय चांगलं चाललं होतं, पण काय झालं? आज तुम्ही धन्य आहात. स्तोत्रकर्ता म्हणतो ना, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचा भय बाळगतो, त्याच्या मार्गाने चालतो. तू सुखी होशील, तू आपल्या श्रमाचं फळ खाशील. तुझी स्त्री तुझ्या माझघरात जणू काही द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजासभोवती जैतुनाच्या रोप्यासारखी होईल. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, जर तुम्ही आज शहाण्यासारखं, सुज्ञतेसारखं परमेश्वराच्या मंडळीच्या, सेवकांच्या आणि विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेत राहाल तर तुम्ही सुज्ञ आहात, तो तुम्ही शहाणे आहात. तुमचं घर ख्रिस्त या खडकावर रचलं जात आहे. परंतु जर तुम्ही परमेश्वराच्या प्रीतीपासून, मंडळीच्या सहभागितेपासून, देवाच्या सेवकाच्या शहाणपणापासून जर तुम्ही पाठ फिरवाल तर तुमचं घर तुम्ही किंवा सैतान वाळूवर बांधत आहे. आणि मग अचानक एखादी गोष्ट घडते आणि मग देवाची आठवण, मग मंडळीची आठवण, मग पास्टरांची आठवण, डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतर. माझ्या प्रियजनांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर चांगला आहे. तो संकट समय शरणदुर्ग आहे, तो आमचा आश्रयदुर्ग आहे. म्हणून शास्त्रात मगाशी वचन वाचलं, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, तर परमेश्वराला शरण जा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. नीतिसूत्राचं पुस्तक आणि 15वा अध्याय 5वं वचन, नीतिसूत्र 15:5 वाचा. नीतिसूत्र 15 आणि 5. मूर्ख आपल्या बापाचं शिक्षणच तुच्छ मानतो. बापानं काही सांगायचं नाही, आई वडिलांनी काही सांगायचं नाही. हॅलो, देवाच्या दृष्टीने मूर्ख कुणाकुणाला म्हटलेलं आहे?
मग अशा मी बघितलं की जो आपल्या बापाला म्हणाला, उदयपुत्र माझं काय द्या, माझा वाटा द्या, मी जातो, गेला हो, डुकरात राहिला. शेवटी बापाची घरची आठवण आली आणि मग त्यानं पश्चाताप केला. आणि मग काय म्हणतो, माझ्या बापाच्या घरी किती अन्नाची रेलचेल आहे आणि इथं मी रेलचेलीनं उकिरड्यावरलं खातोय. हॅलो, काय का असं ना, शेवटी पश्चाताप झाला. प्रियजनांनो, आपण सगळेच मूर्ख होतो. काही दिवसापूर्वी तुम्ही आणि मी मूर्खपणाने बोललो, वागलो, मूर्ख लोकांच्या नादी लागलो, मूर्ख पापामध्ये आम्ही नाश होत होतो. परंतु आज लक्षात ठेवा, परमेश्वरानं पुन्हा आमच्यावर येशूच्या द्वारे प्रेम केलेलं आहे, आम्हाला क्षमा केलेलं आहे, आम्हाला मूर्ख संगतीतून, मूर्ख लोकातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्यानं पश्चाताप केला आणि म्हणाला, मी माझ्या बापाच्या घरी जाईन आणि म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरोधाने तुमच्या विरुद्ध काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे, मला मुलगा नाही, मला नोकर म्हणून ठेवून घ्या. हा त्याचा पश्चाताप होता, ही त्याची प्रार्थना होती. आणि फक्त प्रार्थना करत डुकरात बसला नाही, त्यानं कृती केली आणि तो बाबाच्या घराच्या दिशेनं आला. परमेश्वर त्यांच्यावर दया करतो जे भग्न हृदय झालेले आहेत, ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, ज्या स्त्रिया नवऱ्याकडे क्षमा मागतात, जे पुरुष आपल्या पत्नीला दिवस मावळ्याच्या आधी क्षमा करतात. क्षमा करा, घरामध्ये काय बिघडत नाही, एकमेकाला क्षमा मागा, देवाकडे क्षमा मागा. काही लोक चुका करून पण क्षमा मागत नाहीत, त्यांचं पाप तसंच राहतं बरं का. क्षमा मागितली त्यानं, बापानं दुरून पाहिलं आणि तो म्हणतो, अरे कुणीतरी वाजवा, कुणीतरी जगा आणा, कुणीतरी अंगठी आणा, कुणीतरी पायातले जोडे आणा, माझ्या मुलाला घाला. माझा मुलगा हरवला होता तो सापडलाय, मेला होता तो जिवंत झालाय. बाबानं त्याचं स्वागत केलं, बाबाला आनंद झाला. हे बाबाचं हृदय आहे. प्रियजनांनो, आई वडील कितीही कठीण असतील किंवा रागावतील किंवा तुम्हाला छडी मारतील, परंतु ते हृदय त्यांचं प्रेमाचं असतं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या भल्यासाठीच ते तुम्हाला बोलतात. निष्ठुरतेने वागू नका. शलोमोन राजा म्हणतो, मूर्ख आपल्या बापाचं शिक्षण तुच्छ मानतो, परंतु जो वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होय. हॅलो, काळजीपूर्वक आहे का? बापाचं शिक्षण, आईची शिस्त सोडू नका. ज्यांना बापाचं शिक्षण नको, आईनं काही बोलायचं नाही, ते मूर्ख आहेत. त्यानं पश्चाताप केला, परत आला, बापानं त्याला स्वीकारलं, जगा घातला, अंगठी घातली, पायात जोडे घातले, उत्सव केला. प्रियानो, हे परमेश्वराचं हृदय आहे. आजही तो परमेश्वर जो येशू ख्रिस्त म्हणतो, अवकष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. येशू ख्रिस्तानं जक्कयाचं पण स्वागत केलं. येशू ख्रिस्तानं पापी स्त्रीला पण क्षमा केली. येशू ख्रिस्त व्यभिचारी स्त्रीला पण सांगितलं, शांतीने जा. आज आनंदाची बातमी ही आहे, हे जग दंड देतं, पण येशू ख्रिस्तानं दंड माफ केलेला आहे. आज तुम्ही त्याच्याकडे या. झाला असेल मूर्खपणानं काही गोष्टी, क्षमा मागा, सुज्ञतेनं, अश्रू गाळून, नम्रतेनं येशूकडे क्षमा मागा, क्षमा मागा. तो पांघरून घालत नाही, तो धुवून शुद्ध करतो. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय, नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय आणि 7वं वचन, नीतिसूत्र 1:7. अजून कुणाला मूर्ख म्हटलेलं आहे? परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण मूर्ख लोक, कान इकडे देऊ नये का, परंतु मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण. हॅलो, आजचा संदेश आपण ऐकत आहोत. सुज्ञता आणि मूर्खपण, शहाणपण आणि मूर्खपण. सैतान आम्हाला कसा मूर्ख बनवतो? सैतान आम्हाला मूर्ख बनवतो. चुकीचे मित्र मैत्रिणी आम्हाला मूर्ख बनवतात. काही माध्यम आहेत चुकीची, ती आम्हाला मूर्ख बनवतात. ज्या सैतानानं आदाम आणि हव्वाला मूर्ख बनवलं आणि त्यांचं कुटुंब पतन पावलं. प्रियानं, त्या उदयापुत्राला चुकीचे मित्र मिळाले आणि तो मूर्ख ठरला. प्रियानं, शलोमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकात 1:7 मध्ये म्हणतो, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण मूर्ख लोक, जे परमेश्वराचं भय बाळगत नाही असे लोक, जे देवाला भिवून बोलत वागत नाही असे लोक काय करतात? ज्ञान व शिक्षण
तुच्छ मानतात. आणि मग शेवटी हातात पाटी, घम्याली पाटी येते. मग बाबाने शाळेत घातलं होतं पाटी घेऊन. कुठली पाटी? गोल पाटी? हा, पेन्सिल पाटी. घे पेन्सिल आणि पाटी, जा शाळेत, शाना हो, मोठा हो, शिक आणि मोठा हो. पाटी फुटली तिथंच, शाळा सुटली, पाटी फुटली. आणि मग शेवटी ती पाटी डोक्यावर आली. आता जातंय ते रोजगाराला. परंतु ज्यांची शाळा सुटली नाही अजून आणि ज्यांची पाटी फुटलेली नाही अजून, ते शिक्षणानं मोठे झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आज इथं देखील चांगले चांगले सुशिक्षित माझ्या बहीण भाऊ आहेत, ज्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. अजून आपली लेकरं शिकत आहेत. आज चांगल्या पदावरती काही मुलं मुली आहेत. आई वडिलांना तुम्हाला पाटी दिली, पेन्सिल दिली, अभ्यास केला तुम्ही, पण आज काही चर्चमध्ये आपल्या मुलं इंजिनियर आहेत, नर्सेस आहेत, अनेक विविध याच्यामध्ये आहे. का? तर तुम्ही ज्ञान आणि शिक्षण याला महत्त्व दिलं. पण आज जगामध्ये काय झालंय? बायबल सांगतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाचं भयच राहिलं नाही आणि त्यामुळे लोक ज्ञानाकडे वळत नाही, देवाच्या ज्ञानाकडे पण नाही आणि प्राथमिक शिक्षणाकडे पण नाही. किती शिकलाय? 5वी शिकलो की. तुझी 5वीच घालूया. 5वी झाली म्हणजे झालं, लय मोठा ज्ञानी झाला तू. नाही तर मी सही करतो की. रात्रीच्या शाळेत जाऊन सही शिकला, रात्रीची शाळा शिकली आणि दिवसाची दुसऱ्यांना शिकवतोय. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकलेत. शाळेतून त्यांना बाहेर काढलं होतं, बाहेर बसून शिकलेत. घरात लाईट दिवा बिवा नव्हता, डांबाखाली शिकलेत. जगात कुणाकडे एवढ्या डिग्र्या नाही तेवढ्या त्यांनी डिग्र्या घेतल्या. सगळ्यांना शिकवलंय आणि त्यांनी ह्या देशाला लोकशाही आणि भारताचं संविधान दिले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद आहे. त्यांचा सन्मान ख्रिस्ती मिशनरी आणि बायबल देऊन केला. त्यांनी बायबलवर विश्वास ठेवला, ईश्वर विश्वास ठेवला आणि शेवटी बाप्तिस्मा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु काही प्रसंगामुळं त्यांनी तो नंतर रद्द झाला. माझ्या प्रियानो, अनेक देशामध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली. अनेक देशामध्ये त्यांची स्मारक आणि घरी उभे आहेत. हॅलो, शलोमोन राजा काय म्हणतो? परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण मूर्ख लोक ज्ञान, शिक्षण तुच्छ मानतात. चर्च मधलं पण ज्ञान, पास्टरनं काहीतरी शिक्षण ज्ञान द्यायचं असतं, तुच्छ. मग तुच्छ तर तो होतोय पुच्छ, म्हणजे तो शेपूटच होतोय. मग देवाने आम्हाला शेपटीसाठी नाही, मस्तक बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्ञानाचा तिटकारा करू नका, शिक्षण तुच्छ मानू नका. माझ्या प्रियानो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सैतान आम्हाला ज्ञानाकडं आणि शिक्षणाकडं दुर्लक्ष करायला भाग पाडतो. आणि म्हणून अशा लोकांना, माझ्या प्रियानो, बायबलमध्ये लिहिलं आहे, मूर्खाच्या पाठी काय असते? काठीचं असते. नीतिसूत्राचं पुस्तक 15:14 वाचा. 15वा अध्याय 14 वचन. लवकर फास्ट वाचा. 15:14. हा, नीतिसूत्र 15 आणि 14. बुद्धिमानाने मन ज्ञानाचा शोध करते. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. बुद्धिमानाने मन ज्ञानाचा शोध करते. मूर्खांचे मुख, मूर्खाच्या मुखातून सारखं मूर्खतेचे शब्द येणार. आज काहीतरी ठरवा ना, आज नवीन काहीतरी वाचू, नवीन काहीतरी करू घरामध्ये. फक्त घरामध्ये वटवट 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 करत राहिलं तर मूर्खाच्या मुखातून मूर्खपणाच येणार. त्याच्यावरचं अजून एक पुढचं वचन आहे, 15वा अध्याय 20वा वचन. 20. शहाणा मुलगा बापाला काय देतो? आनंद देतो. परंतु मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. प्रियजनांनो, पहा,
पवित्र शास्त्रामध्ये शलोमोन राजानं या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे लोक आपल्या बापाचं ऐकत नाहीत ते मूर्ख आहेत. आई वडिलांना जे तुच्छ मानतात ते मूर्ख आहेत. आणि म्हणून प्रियजनांनो, आज हा संदेश तुम्हाकडे येत असताना आता दिवस फार थोडे वळलेले आहेत. ज्या परमेश्वर तुम्हाला कुटुंबामध्ये सुज्ञतेने ठेवलेलं आहे, एक चांगली सुज्ञ स्त्री दिलेली आहे, तिच्यावर सुज्ञतेने सहवास करा. परमेश्वर आई वडील तुम्हासाठी दिलेलं आहे, त्यांना तुम्ही तुच्छ मानू नका, त्यांच्या ज्ञानाचा तिटकारा करू नका. परमेश्वर मंडळीमध्ये एक सेवक तुम्हाला दिलेला आहे, त्याचा मान सन्मान करा. मंडळीमध्ये बहीण भाऊ एक कुटुंब दिलेलं आहे, या सर्वांवर सुज्ञतेने सहवास ठेवा. परमेश्वर तुमची भरभराट केल्याशिवाय, परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवल्याशिवाय, परमेश्वर तुमच्या श्रमाचं प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रियानो, तुम्हाला आठवतात या मनुष्यानं, शहाण्या मनुष्यानं घर खडकावर बांधलं, मूर्ख मनुष्यानं वाळूवर बांधलं. परंतु आज आम्हाला ख्रिस्त या खडकावर घर बांधायचं आहे. कारण का? तर आमच्यासाठी स्वर्गाचं राज्य हे दुसरं कुटुंब आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं दुसरी एक गोष्ट पवित्र शास्त्रात सांगितलेली आहे. 10 कुमारींची गोष्ट आम्हाला माहित आहे. 5 शहाण्या होत्या आणि 5 अतिशहाण्या होत्या, मूर्ख होत्या. म्हणजे प्रियानो, 10 कुमारींची गोष्ट आम्ही विसरू नये. आध्यात्मिकरित्या लागू आहे आम्हाला की 10 कुमारी होत्या, परंतु 5 त्याच्यामधल्या शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. आता त्या शहाण्या का होत्या? काळजीपूर्वक काही का? कारण त्या शहाण्या कुमारींनी काय घेतले? दिवे घेतले, लावलेले दिवे घेतले, पेटवलेले. यांनी पण मूर्ख कुमारीने पेटवलेले दिवे घेतले. परंतु शहाण्या कुमारीनी भांड्यात तेल घेतलं, पण यांनी आपल्याजवळ एक्स्ट्रा तेल घेतलं नाही. आता दोघी पण 5 शहाण्या 5 मूर्ख त्या तयार होत्या, वर येणार आहे, त्याला सामोरं जायचं आहे, लग्न घरात जायचं आहे. काळजीपूर्वक आहे का? शेवटचे 5 मिनिटं. आज आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण म्हणतो, प्रभू ये, प्रभू ये, मी तयार आहे प्रभू, प्रभू लवकर ये, मला तर हे सहन होत नाही प्रभू. राष्ट्रामध्ये ही परिस्थिती काय आहे? स्त्रियांच्यावर अत्याचार, लेकरांच्यावरती, अनेक समाजामध्ये परिस्थिती. कधी कधी आमचा जीव हलाक होतो या सगळ्या गोष्टी बघताना, आणि आपण म्हणतो प्रभू ये, बस झालं प्रभू. परंतु प्रियानो, प्रभू तुमच्या इच्छेने योजनेप्रमाणे येणार नाही. परमेश्वराची घटका ठरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो यायच्या वेळेला येईल, तो उशीर करणार. परंतु आज आमचं धार्मिकतेचं जीवन शहाण्या 5 कुमारी सारखं आहे का मूर्ख 5 कुमारी सारखं आहे? यावरती आम्ही त्या वराबरोबर स्वर्गामध्ये जाणार आहोत. काळजीपूर्वक आहे का? पहिलं घर आम्ही बघितलं. या जगामध्ये आम्हाला एकच संधी आहे, आमचं कुटुंब ख्रिस्त या खडकावर, मंडळीमध्ये मिळणारं ज्ञान, शिक्षण तुच्छ न मानता परमेश्वराची धार्मिकता घेऊन ख्रिस्त या खडकावर आत्ताच तुम्ही आणि तुमचा परिवार रचलं जा. संकट येतील, वैर होईल, जगात अनेक गोष्टी घडतील, पण तुमचं घर पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर आमचं ख्रिस्ती कुटुंब, आमचं विश्वासदार आहे धार्मिकतेचं कुटुंब, आता ख्रिस्त या खडकाला धरून तुम्ही मंडळ या नात्यानं, कुटुंब या नात्यानं जर मजबूत राहाल, काळजीपूर्वक आहे का, तर ज्या वेळेला तो वर येईल त्यावेळेला आम्हाला अनेका घरामध्ये लावलेले दिवे घेऊन परमेश्वर घेऊन जाणार आहे. शहाण्या कुमारीच्या हाती दिवे होते, मूर्ख कुमारीच्या हाती पण दिवे होते, पण शहाण्यांनी तेल घेतलं, यांनी तेल घेतलं नाही. आणि परिस्थिती काय झाली? 10 जणींना वाट बघून बघून डुलकी आली. काय आली? डुलकी आली. शहाण्यांना पण डुलकी आली, मूर्ख 5 कुमारांना पण डुलकी आली. आज आम्हाला डुलकी येते, चर्चमध्ये आल्यावर चांगली डुलकी येते. हॅलो, छान वातावरण असतं, छान तुम्ही बोलता हो पाळसाहेब. तुमचं प्रवचन ऐकताना मी झोपत नसते, मी स्वर्गात असते. स्वर्गातून खाली या बाबांनो, खरोखर स्वर्गात जायचं आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. 2 माणसं होती, दोघांना पण हार्ट अटॅक आलेत. चिखलकर साहेब, काय झालं त्यांना? ऐकताय का? 2 माणसं होती, पाठीमागे ऐकू येते माया? दोघांना पण हार्ट अटॅक आले आणि दोघांना पण पळवत एका ICU मध्ये आणलं. दोघांच्यावर तातडीने इलाज करण्यात आले. कोण ह्याला दाबतंय असं, कोण कार्डिओग्राम काढतंय, कोण इंजेक्शन देतं, इकडं तिकडं सगळे बिझी वातावरण. दोघांनी हार्ट अटॅक आलेत, दोघांनाही घाम फुटलाय, दोघं पण असं आता शेवटचा श्वास घ्यायलेत. उपचार सगळे चालू आहेत.
नातेवाईक आक्रोश करतायत, तुमच्याला काय झालं, तसंच, तुमच्याला तसंच. काय करत होता, काय सांगू, काही सांगू नको बाई, माझं सांगू, माझं काय सांगू तुला, घरोघरी मातीच्या चुली. आता दुसरी रडत होती, बिल किती येतंय कोणास ठाऊक, डबल रडत होती धमाका. एवढ्यात काय झालं, दोघांनाही छान झोप लागली. झोप लागली म्हणजे मेलेत. हां, काय म्हणले, मेलेत. बोरे भंडारे मावशींना अगोदर समजलं, दोघंही छान मेलेत, छान मेलेत. काय म्हणतो मी, छान मेलेत. दोघांनी स्वर्गात गेलेत. कुठे गेलेत, स्वर्गात गेलेत. हे त्यांनी नंतर उठल्यावर सांगितलं, जीवन झाल्यावर. आणि त्यांनी बघितलं, स्वर्ग आहे, सिंहासन आहे, पांढरे शुभ्र देवदूत आहेत, सगळं आहे, आणि त्या ठिकाणी परमेश्वर आहे. आणि तो त्यांना दोघांनाही म्हणाला, एवढ्या लवकर का आला असा, एवढ्या लवकर का आला असा, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही, मी तुमच्यावर नियंत्रण ठेवून आहे. ती CCTV असतो बघा, CCTV तुमच्यावर नियंत्रण ठेवून आहे. दोघांनाही खाली पाठवलं आणि परत त्यांच्या मॉनिटरवरती दिसायला लागलं. आणि मग डोळे उघडले, दोघांनी डोळे उघडले. डॉक्टरना आनंद झाला. डॉक्टरना बाहेर सांगितलं, आता पेशंट स्टेबल आहे, स्टेबल. आणि सगळं झालं बिलं. डॉक्टरने त्यांना विचारलं, काय झालं होतं. ते म्हणले, आम्हाला काय झालं होतं तुम्ही सांगा म्हटले. आम्हाला काही समजलंच नाही तुम्ही काय काय करत होता, पण एक आम्ही पाहिलं म्हटले की आम्ही या शहरातून मरण पावलो आणि मग आम्हाला असं उचललं आणि आम्ही दोघंही स्वर्गात गेलो. स्वर्गात गेल्यानंतर आम्ही स्वर्ग पाहिला, देवदूत आहेत, परमेश्वरानं आम्हाला सांगितलं, अजून तुमच्यासाठी जागा तयार, खाली जा, खालच्या घरात राहा. प्रेज द लॉर्ड. कुठं राहा, खालच्या घरात राहा, सियोन सभागृहात अजून राहा. एकाला देवानं कानात सांगितलं होतं, हे बघ तुला खाली पाठवतोय, तुला खाली पाठवतोय, तू इथं यावं ही माझी इच्छा आहे, पण तू खालच्या गोष्टी सगळ्या सोडून इथं ये. तू स्मोकिंग करतोयस, ड्रिंकिंग करतोयस, व्यभिचार करतोयस, तू चुकून इथं वरती आलायस, तुला लॉटरी लागली. हालेलुया. तू इथं असावा ही माझी इच्छा आहे, तुला परत मी तुझ्यासाठी इथं ठेवतो जागा. त्याला पण सांगितलं, तू तर त्या वेगळा नाही आहेस, तू तर लई निराळा आहेस, तुझ्यात अजून ॲडिशनल काही गोष्टी आहेत. तू देवाला भीत नाहीस, तू प्रार्थना करत नाहीस, तू बायकोबरोबर प्रेमानं वागत नाही, निष्ठुरतेने वागतोस, आई वडिलाला दुःख देतो, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. रडला गडी. तो म्हटला, नाही नाही, हे देवा मी खाली जातो आणि मी सुधारतो, माझ्यासाठी जागा ठेव. दोघंही खाली आलेत, दोघंही खाली आलेत आणि दोघांनी हे सगळा वृत्तांत आपल्या डॉक्टरना, आई वडिलांना सांगितलं. काही दिवसानंतर काय झालं, दोघांपैकी एकाला हार्ट अटॅक आला. दोघांपैकी एकाला हार्ट अटॅक आला. परत तो डॉक्टर दवाखान्यात त्या डॉक्टरांकडे आला आणि तिथं उपचार करण्या अगोदर तो मनुष्य मरण पावला. त्याला वाटलं, आता माझे डोळे बंद झाल्यावर पुन्हा मी स्वर्गात असेन. फक्त वर गेला नाही, तो खाली गेला. तिथं मात्र त्याला असं पांढरं काही दिसलं नाही, सगळं काळं काळच होतं, सगळे वरडणारेच होते आणि सगळे किंचाळणारेच होते. म्हटलं, मी कुठं आलो हे. तिथं पण देवाची वाणी आली, तुला सांगितलं होतं, चान्स एकदाच आहे. हालेलुया. चान्स एकदाच आहे. तू पश्चाताप केला नाहीस, तू पाप सोडलं नाहीस, तू देवाला शरण आला नाहीस, तू पुन्हा पुन्हा व्यसन, पुन्हा पुन्हा गोष्टी करत राहिला. बायबल देवाचं वचन सांगतो, मूर्ख तो आहे ज्याला देव त्या पापातून, व्यसनातून, मरणातून, जगाच्या गोष्टीतून सोडवतो, परंतु तो पुन्हा पुन्हा तेच पाप, तेच व्यसन, त्याच चुकीच्या गोष्टी, तेच चुकीचे शब्द करत राहतो. आई वडिलांना दुःख देतो, पत्नी विरुद्ध पत्नीला दुःख देतो, किंवा समाजामध्ये देवाचं भय धरून राहत नाही, देवाची आज्ञा पाळत नाही, मूर्खतेने व्यवहार करतो. बायबलमध्ये त्याला लिहिलेलं आहे, ओकीकडे परतलेल्या कुत्र्यासारखा तो आहे.
नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिले. आणि म्हणून त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. तो हार्ट अटॅकने ज्या वेळेला त्याला मरण पावला प्रियानो, त्याला तो नरकामध्ये गेला. माझ्या प्रियानो, 5 कुमार्या ज्या शहाण्या होत्या त्यांनी तेल घेतलं. तेल म्हणजे त्यांचं हे पवित्र त्यांचं जे दिवे हे त्यांचं जीवन आहे प्रियानो. आज परमेश्वरानं तुमच्यामध्ये प्रियानो आम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणलेलं आहे, आजारातून काढून आरोग्यात आणलेलं आहे, अंधारात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेतून काढून श्रद्धेत आणलेलं आहे. आता तुम्ही आणि मी परमेश्वराचे दीप आहोत, परमेश्वराची ज्योती आहोत, परमेश्वराचे प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहोत. म्हणून बायबल सांगतो, येशू म्हणाला, तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो असा पडो की तुमची सत्कर्मे पाहून देवाचं गौरव व्हायला पाहिजे. शहाण्या कुमारींचे दिवे विझले नाहीत. तुमचं धार्मिकतेचं जीवन, प्रार्थनेचं जीवन, भक्तीचं जीवन, परमेश्वराच्या नीतिमत्वाचं जीवन विझवू देऊ नका. कारण ते शहाण्या होत्या. जसं जसं दिव विजायची प्रयत्न करत होते तसं तसं ते तेल घालत होते. प्रिय विश्वासरे बहीण भावानो, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जाताना सांगितलेलं आहे, मी जातो पण पवित्र आत्मा तुम्हाला पाठवून देईन. दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, मला आणि माझ्या परिवाराला दिलेला आहे. तो पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे. तो पवित्र आत्मा तेलाचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. होली स्पिरिट विल अपॉन यू, विल बी इन यू, विल बी विथ यू. पवित्र आत्मा तो तुमच्यावर राहील, तुम्हामध्ये राहील आणि तुमच्या बरोबर राहील आणि तो तुम्हाला मार्गदर्शक करेल. मूर्ख कुमारीनी तेल घेतलं, दिवे घेतले पण तेल घेतले नाही आणि त्या मूर्ख शहाण्याकडे मागू लागल्या. ते म्हटले, नाही नाही आम्हाला पुरणार नाही आणि तुम्हालाही पुरणार नाही. त्या बाजारात गेल्या तोपर्यंत हाक आली, वर आलेला आहे त्याला सामोऱ्या चला. ज्या तयार होत्या, ज्यांचं जीवन पवित्र, ज्यांचं जीवन निर्दोष, ज्यांनी पश्चाताप केला होता, तारण साधून घेतलं होतं, ज्यांनी देवासाठी जे ताणलेले भुकेले होते, ते आत गेले त्या वराबरोबर आणि दरवाजा बंद झाला. परंतु त्या शहाण्या होत्या. परंतु मूर्ख कुमारी ज्यांना वाटलं काय सारखी प्रार्थना करायची, काय सारखं पवित्र आत्म्यानं भरायचं, काय सारखं मंडळीत जायचं, काय परमेश्वरला समर्पण करायचं, मूर्खता आहे. आज काही लोक मूर्खपणामुळे सैतानानं त्यांना मूर्ख बनवून घरात ठेवलेलं आहे. त्यांचे दिवे विझत आहेत. मंडळी हो, प्रार्थना करा. मूर्ख कुमार्या गेल्या बाजारात तेल आणायला, तोपर्यंत वर आला आणि ते सगळे आत गेले, दार बंद झाले. आणि मग त्या काय म्हणू लागल्या, प्रभू प्रभू आमच्यासाठी दार उघड. प्रियानो, एकदा का वेळ गेली की प्रियानो पुन्हा ती वेळ येत नाही आमच्या जीवनामध्ये. माझ्या जीवनामध्ये मी तरुण होतो. माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा अंधार, आजार, अनेक अंधश्रद्धा, अनेक गोष्टीनं मी नाशामध्ये जाणार होतो. पण देवाचं वचन माझ्याकडे आलं. मी पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला, तारण पावलो, येशूवर प्रेम करू लागलो, आज्ञा पाळू लागलो, मंडळीत राहू लागलो, सुवार्ता गाजवू लागलो. आज ही देवाचा पवित्र आत्मा मला परमेश्वरानं तो तेलासारखा माझ्यामध्ये, मी जेव्हा अशक्त असतो तो पवित्र आत्मा माझं मार्गदर्शन करतो, मला शक्ती देतो, मला सामर्थ्य देतो, मला अभिषेक करतो. आणि म्हणून मी तासन तास तुमच्याजवळ उभा राहून संदेश सांगू शकतो. माझ्या ज्ञानानं, बुद्धीने, शक्तीने हे होत नाही. तो पवित्र आत्मा आहे, तो माझ्यामध्ये आहे, तो तुमच्यामध्ये आहे. म्हणून शास्त्र सांगतं, आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका. शेवटचं वचन वाचू. इपिस्कारास पत्र 5वा अध्याय आणि 21 वचन. इपिस 5:21 शेवटचं वचन. इपिस्कारास पत्र 5वा अध्याय 15 पासून 21 पर्यंत मिळालं का? इपिस 5:15 पासून. तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या, संधी साधून घ्या, कारण आता दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. जसं आदाम आणि हव्वा मूर्खपणानं त्यांनी सैतानाचं ऐकलं आणि त्यांचं कुटुंब पतन पावलं. जसं त्या उदयापुत्रानं चुकीच्या मित्रांचं ऐकलं आणि आई वडिलांचं घर सोडलं. माझ्या प्रियानो, मूर्ख ते आहेत
जे परमेश्वराचं भय बाळगत नाहीत, जे ज्ञानाचा तिटकारा करतात, जे शिक्षणाला तुच्छ मानतात, जे आई वडिलांचा द्वेष करतात, जे आईची निंदा करतात, जे बापाला तुच्छ मानतात, ते मूर्ख आहेत प्रियानो. मूर्खता नाशाकडे नेते. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बरेचदा शास्त्री सलमोन राजा म्हणतो, मूर्खाच्या कानात काही सांगू नको, तुझी शहाणपणाची बोल तो तुच्छ मानेल. बरेचदा आम्हाला किती सांगायचं काही लोकांना, पालकांना पण लिमिट्स आहे. तो किती बोलायचं, चर्चला या, प्रार्थना करा, व्यवस्थित राहा, किती सांगायचं. मी काय काय कधी कधी सांगायला मी थांबतो. मग कधी कधी लोक मलाच मूर्ख म्हणतात. काय सारखं मूर्खासारखं आम्हाला बोलतात पास्टर. कदाचित तुमच्या दृष्टीने मी मूर्ख असेल, परंतु देवाचा आत्मा मला हे बोलण्यासाठी, तुमच्यावर देवाचं प्रेम आहे, तुमच्यावर माझं प्रेम आहे, म्हणून मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आठवण करून देत असतो. तुमची लेकरं कुठं आहेत, तुमचा पती कुठं आहे, तुमची पत्नी कुठं आहे. प्रियानो, मी मूर्ख नाही आहे, पण शैतान मूर्ख आहे, जो काही लोकांना शब्दात पाहण्यासाठी अडवतो आहे, काही लोकांना भक्तीमध्ये अडवत आहे. म्हणून पाऊल म्हणतो, तुम्ही काय करा, तुम्ही ज्ञानासारखे नव्हे, अज्ञानांसारखे नव्हे, तर ज्ञानांसारखे जपून वागण्यासाठी खबर द्या. आज तुम्ही जपून वागत आहात काय? संधी साधून घ्या, कारण हे दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची, तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या लेकरांसाठी, मंडळीसाठी प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रियानो, मी माझ्या जीवनामध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घेतलेलं आहे. होय, मला परमेश्वरने एक चांगलं सियोन प्रार्थना घर दिलं होतं, पण याच्यावर मी समाधानी राहिलो नाही. परमेश्वरा, मला अजून मोठं सियोन प्रार्थना भवन पाहिजे आहे. परमेश्वराजवळ मी मागत गेलो, देव देत गेला. या मंडळीतील देखील अनेक बहीण भावांनो, परमेश्वरानं तुम्हाला तुमची मूर्खता काढून सुज्ञता दिलेली आहे. पण सुज्ञतेनं देवाजवळ प्रार्थना करा, अजून परमेश्वर मला चांगलं घर दे, अजून परमेश्वरा मला मंडळीमध्ये माझं स्थान भक्कम कर, मला परमेश्वरा मला अजून माझ्या शिक्षणामध्ये भर घाल, मला पवित्र आत्म्याने भर, मला उपासनेमध्ये वाढव. मागा, संधी साधून घ्या या जगामध्ये. माझ्या प्रियानं, मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. 18 वचन, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. दारू पिणारा माणूस तालात चालतो बघा, बेताल. द्राक्षरसानं मस्त व्हायचं नाही. लय भारी वाटतं, त्याला हवेत असल्यासारखं वाटतंय. घरात आल्यावर लाटणं वाटच बघत असते. हालेलुया. लाटणं मारतीया पाटणं, लाटणं काही घरात मिळतंय पाटणं, आणि जीव पण जातोय खाटणं. म्हणून द्राक्षरसाचं तुम्ही सेवन करत नाही, धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर काय करा, आत्म्याने, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध, का गाणं म्हणून दाखवा. गाणं म्हणायचं का नाही म्हणायचं, गाणं गुणगुणायचं नाही. पिक्चरचं गाणं आणि कुणाचं तर गाणं म्हणायचं नाही, कारण ते आम्ही आत्मा पावलेले आहोत, आम्ही क्षमा पावलेले आहोत, आम्ही सुज्ञ आहोत. आणि म्हणून पाऊल देखील इफिच्या मंडळीला काय म्हणतो, तुम्ही अज्ञानासारखे नको, ज्ञानासारखं जपून वागा, संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर काय व्हा, पवित्र आत्म्यानं भरून गीते, स्तोत्रे, आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवा. तुमच्या लेकरांना स्तोत्र शिकवा, पाठ करून घ्या. मंडळी त्यांनी म्हणायला पाहिजेत. काही काही अध्याय तुम्ही पाठ करा. काल बसून मी मत्तईचा 7वा अध्याय पाठ केला. प्रेज द लॉर्ड. मी आता अध्याय पाठ करत आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रे गा घरामध्ये, स्तोत्रे गा. या सगळ्या गोष्टी यामुळे घरामध्ये अभिषेक होतो, तुमचं घर मजबूत होतं. ख्रिस्त या खडकावर तुम्ही रचलं जाता. देव त्या घराचा पुरवठा करणारा, सहाय्य करणारा आणि तुम्हाला मजबूत ठेवणारा असा बनतो. म्हणून पाऊल इफिच्या मंडळीला म्हणतो, मूर्खासारखे हो नका, तर
देवाची तुमच्या आणि माझ्याबद्दल इच्छा काय आहे हे समजून घ्या. मदर टेरेसा परदेशात होती, पण देवाची इच्छा तिने ओळखण्यासाठी इंडियात आल्या. मदर टेरेसा कलकत्त्याच्या आश्रमात जाऊन उकिरड्या पोरांना त्यांनी उचलून घेतलं, अनाथ आश्रम स्थापन केले. त्यांच्यासाठी देवाची इच्छा तिने ओळखली की मी काय करणार आहे, विधवांची अनाथ पोरक्यांची सेवा करणार आहे. आणि मदर टेरेसा भारताच्या मदर टेरेसा बनल्या. प्रेज द लॉर्ड. पंडिता रमाबाई केडगाव पुणे मुक्ती मिशन, ब्राह्मण व्यक्ती, अनेक ओव्या लिहिल्या, अनेक गीतं गायली, परंतु जेव्हा बायबल वाचलं तेव्हा बायबल मधील जिवंत ख्रिस्ताचा त्यांना अनुभव आला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी देवाचं दर्शन घेतलं, त्यांना समजलं येशू हा धर्म नाही, येशू हा देव आहे. त्यांनी भाषांतर केलं बायबलचं. पंडिता रमाबाईने चर्च बांधलं, अनाथ विधवा पोरक्यांची त्यांनी सेवा केली. आज तुमची माझं जगणं हे ख्रिस्तासाठी पाहिजे, ही सेवा पाहिजे. माझ्या प्रियानो, आपल्या परिवारासाठी जगा, मंडळीसाठी जगा, देवासाठी जगा, समाजासाठी, आपल्या देशासाठी जगा, आपल्या राज्यासाठी चांगलं काहीतरी करा. होय प्रियानो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, 2 पाये शहाण्या इस्मानं घर बांधलं, खडकावर बांधलं. येशू ख्रिस्त आमचा खडक आहे. त्या खडकावर तुम्ही आणि तुमची लेकरं, तुम्ही आणि तुमचा परिवार रोज प्रार्थना, बायबल वाचन, भक्तीमध्ये वाढा. तो ख्रिस्त तुमचा खडक आहे. म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला, मी या खडकावर आपली मंडळी रचेन. येशू ख्रिस्तानं मंडळी ही देखील येशू ख्रिस्त या खडकावर चलेली आहे. म्हणून मंडळी समोर सैतानाचं, पापाचं, नरकाचं, आजाराचं काही चालत नाही. आज तुम्ही मी का सुरक्षित आहे, कारण येशू ख्रिस्त मंडळीचा खडक आहे, मस्तक आहे, मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या खडकाला, त्या ख्रिस्त या खडकाला तुम्ही आपल्या घरामध्ये पण स्थान द्या. तुमचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, तुमचं व्यावसायिक जीवन, आध्यात्मिक जीवन येशू ख्रिस्त या खडकावर रचा रचा. मूर्खासारखं नका होऊ. शब्दात दिवशी शब्दातला या, प्रार्थनेच्या वेळेला प्रार्थनाच करा, अर्पणाच्या वेळेला अर्पणा द्या. माझ्या प्रियानो, लक्षात ठेवा, ते मनुष्य 2 दारुडे हार्ट अटॅक आला, दोघे देवाने त्यांना पुन्हा कृपा पुरवली. दोघांच्या एकानं सांगितलं होतं जा पश्चाताप करा, परंतु एकानं ऐकलं, त्यामुळे त्याचं आयुष्य वाढलं. पण दुसऱ्यानं संधी साधून घेतली नाही, पुन्हा तेच पाप, तेच. म्हणून बायबलमध्ये शलोमोन राजा म्हणतो, तो मूर्ख आहे जो बापाला तुच्छ मानतो, आईला तुच्छ मानतो, ज्ञानाचा तिरस्कार करतो, शिक्षणाला तुच्छ मानतो, सोडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहतो. ते मूर्खपण आहे. काय आज आम्ही शहाणपणानं वागायचं की मूर्खपणानं वागायचं, आज तुमच्यावरती आहे. फक्त ऐकून संदेश घरी जाऊ नका, निर्णय घ्या. आपल्या पतीला प्रॉमिस करा, मी माझं घर म्हणजे आपण शहाण्यासारखं वागू, ख्रिस्त या खडकावर आपण जगू, आपल्या लेकरांना घडवू. पतीनं आपल्या पत्नीबरोबर एक निर्णय घ्या की होय आपण शहाण्यासारखं वागू. आई वडिलांनो, आपल्या मुलांबरोबर शहाण्यासारखं वागा. कुटुंबातील प्रत्येकाबरोबर सुज्ञतेने राहा. राग सोडून द्या, वैर सोडून द्या, क्षमा करा. बस झालं, आयुष्य थोडंच आहे. म्हणून पाऊल म्हणतो, एपीच्या मंडळीला त्यानं सांगितलेलं आहे, संधी आता साधून घ्या, दिवस वाईट आहे. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. ज्या परमेश्वराचा संदेश तुम्हाला कळवलेला आहे की मूर्खासारखं वागू नका, तर परमेश्वराची इच्छा काय आहे जाणून घ्या. डोळे बंद ठेवा. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणा की प्रभू तुझी इच्छा माझ्याबद्दल काय आहे, प्रभू माझ्या कुटुंबाबद्दल तुझी इच्छा काय आहे. माझे येशू मला क्षमा कर. माझं वागणं तुझ्या दृष्टीने जर मूर्खपण असेल तर प्रभू मला क्षमा कर. सुज्ञतेने वागण्याचा निश्चय करा. देवाबरोबर, घरातील लोकांबरोबर, मंडळीबरोबर, सेवकांबरोबर मूर्खपणा सोडून द्या. माझ्या प्रियानो, परमेश्वर ख्रिस्त हा खडक आहे. प्रियानो, जे लोक ख्रिस्ताला खडक बनवतात आणि ख्रिस्त या विश्वासावर, ख्रिस्त या देवावर विश्वास ठेवून भक्ती प्रार्थनेमध्ये जीवन जगतात, त्यांचं घर जरी संकट आलीत, आजारपण, दारिद्र्य, समस्या, वैर, तर तुमच्या घराला लागतील, पण तुमचं घर पडणार नाही. कारण येशू ख्रिस्त तुमच्या घराचा खडक असेल.
जे घर खडकावर बांधलेलं आहे ते पडणार नाही. परंतु परमेश्वराचं वचन ऐकून पण बायबल देवाचं वचन सांगतो, येशू म्हणतो, जो माझं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे. तो आपलं घर खडकावर बांधतो. वारा आला, पाऊस पडला, पूर आला, त्या घराला लागला, पण ते पडलं नाही, कारण ते खडकावर बांधलं होतं. पण जो माझं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो आपलं घर वाळूवर बांधणाऱ्यासारखा आहे, ज्यावरती वारा येतो, पाऊस पडतो, पूर येतो, त्याला लागतो आणि ते घर पडतं, कारण ते वाळूवर बांधलेलं आहे. प्रियजनांनो, शहाण्या इस्मासारखं वागा. मंडळीमध्ये आणि घरामध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी मूर्खपणानं वागणं सोडून द्या. उद्या पुत्रासारखं वागणं बंद करा. मूर्ख त्या 5 कुमारीसारखं वागणं बंद करा. वर लवकर येत आहे. आम्हाला वर ख्रिस्ताच्या घरामध्ये प्रवेश आहे. देवाने तुम्हाला पवित्र आत्मा, तेलाचं प्रतीक म्हणून तुमच्या जीवनामध्ये येशूने पवित्र आत्मा दिलेला आहे. रोज तो आत्मा घ्या. रोज स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवा. पवित्र आत्म्यानं भरले जा. तुमचा दिवा विझणार नाही. तुमचा बोरू चेपलेला मोडणार नाही. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. पश्चाताप करा. प्रभू येशूजवळ प्रार्थना करा. 1-2 मिनिटं तुम्हाला संधी मिळत आहे यावेळेला क्षमा मागण्याची, प्रार्थना करण्याची, सुज्ञतेनं नवीन जीवन जगण्याची, शहाणपणानं वागण्याची संधी मागा. क्षमा करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना करा. देव तुम्हाकडे पाहत आहे. मुख उघडून प्रार्थना करा. आज येशू ख्रिस्ताचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. शहाणपण की मूर्खपण, देवबापानं तुम्हाला आणि मला मूर्खपणातून काढलेलं आहे, आम्हाला शहाणं केलेलं आहे. ख्रिस्त या खडकावर रचलेला आहे. आज आमचं नाशापासून बचाव झालेला आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. परमेश्वराने तुमचं घर खडकावर बांधलेलं आहे. माझ्या घरी आला दा प्रवेश. आज तुझ्या कृपेनं आज परमेश्वराच्या घरामध्ये, आमचा या मंडळीमध्ये आणि प्रभू तुझ्या शरीरात प्रवेश झालेला आहे. प्रभू पुन्हा प्रभू दुष्ट सैतानानं आम्हाला गाठू नये, आम्हाला फसवू नये, आम्ही मूर्खपणानं वागू नये म्हणून बापा येशू मंडळीचं आणि प्रियजनांचं तू सहाय्य कर. कर येशू, तूच आमचा खडक आहेस. प्रभू मी प्रार्थना करतो राजा येशू, माझ्या प्रत्येक भावाचं, बहिणीचं घर माझ्या येशू तू खरा खडक तुझवर रचलं जाऊ दे. प्रभू येशू, राजा येशू, किती संकट, आजार, पण दुःख, दारिद्र्य आले तर त्यांना पडू देऊ नकोस. येशूंचा सांभाळ कर. प्रत्येक घराला येशू तू सुरक्षित ठेव. माझ्या देवा, प्रत्येक कुटुंबाला दीर्घायुष्य लाभू दे, वयोवृद्धी लाभू दे, आणि प्रभू येशू त्यांची प्रत्येकाची भरभराट होऊ दे. माझ्या येशू, आज सुज्ञतेचं शिक्षण तू आम्हाला दिलेलं आहे. आम्ही त्या 5 मूर्ख कुमारीसारखं नको. परंतु राजा येशू, मी प्रार्थना करतो, या काळाची पूर्णता होत आहे सर, ते शेवटच्या काळामध्ये आम्ही असताना राजा येशू, आमचे जीवन पेटत्या दिव्यासारखं तू ठेवलेलं आहे. आमचे दिवे प्रभू जाऊ नये म्हणून येशू राजा, तुझं वचन, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये प्रभू तेलाचं प्रतीक असा तू ठेवलेला आहेस. तुझ्या येण्याच्या वेळेला आम्ही असावं. आणि बापा येशू, आमच्यासाठी दार आज जी उघडा आहे प्रभू, त्या दाराने आम्ही आत जाणारे असावे म्हणून सहाय्य कर. राजा येशू, तू स्वर्गाचं दार आहेस. येशू, मार्ग, सत्य, जीवन तू आहेस. प्रभू आम्ही तुझ्याद्वारे आल्यास वाचून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आज माझे येशू धन्यवाद देतो की आमचे जाणारे दिवे प्रभू तू तुझ्या वचनानं, तुझ्या पवित्र आत्म्यानं परमेश्वर तू तेवत ठेवलेला आहेस. या प्रत्येकामध्ये सुस्थिती, आरोग्य असू दे देव बाप्पा. प्रत्येक घराला सुस्थिती ठेव माझ्या देव बाप्पा. प्रत्येक कुटुंबामध्ये येशू तू जिवंत दिवा असा राहा माझ्या देव बाप्पा. आणि आमच्या सगळ्यांच्या जगण्या वागण्यानं तुझं गौरव होऊ दे. सर्वांची तरुण लेकरं सुरक्षित असू दे. उद्योगाला, नोकरीला यश दे प्रभू. खरोखर राजा येशू, आजच्या मोलाच्या संदेशाबद्दल स्तुती करतो. हा भारत देश आशीर्वादित असू दे प्रभू. सुरू झालेली युद्ध तुझ्या कृपेनं, शांतीनं, प्रीतीनं मिटली जाऊ दे. सर्व राष्ट्रे माझ्या येशू तुला शरण येऊ देत प्रभू. या महाराष्ट्रामध्ये देखील परमेश्वर देवापा अंधश्रद्धा, अज्ञान काढून श्रद्धा आणि तुझ्या नामाची ओळख यायला होऊ दे. सर्व मंडळी आशीर्वादित असू दे. तुझं गौरव होऊ दे.
मान, सन्मान, महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावात आभारासहित प्रार्थना केली म्हणा पिता. आमेन.